टाटाच्या बाहेर बिहारवरून आलेलं एक कुटुंब होतं. त्या कुटुंबामध्ये आई, वडील आणि एक लहान बाळ. लहान बाळ कधी अगदी 7-7.5 महिन्याचं आणि वडिलांना झाला होता कॅन्सर. तो वडिलांच्या उपचारासाठी म्हणून ते इथे आले. त्यांच्यावरती किमोथेरपी चालू होती. उपचार चालू होते. बरं. पण आला पावसाळा. आता त्या पावसामध्ये दुर्दैवानं खूप प्रयत्न करून पण ते बाळ पावसात भिजलं. त्याला न्यूमोनिया झाला आणि दुर्दैवानं ते दगावलं. बापरे! ही बातमी न्यूज पेपरला आली, सगळीकडे झाली. तर त्या रात्री मी, तनुजा आम्ही झोपूच शकलो नाही. कारण आमच्या डोक्यात असं होतं, की अ, त्याचा काय दोष होता? हो ना. त्याचा काहीच दोष नव्हता. तर काय झालं मध्येच आदरणीय बरखादत्त मॅडम त्यांना कुणीतरी सुचवलं, की अशा पद्धतीचं संघाचं काम चाललंय. बरं. मग आता हे काम खरंच चाललंय का नाही चाललंय? कशा अर्थाने? तर त्यांनी ठरवलं, की त्या प्रत्यक्ष फील्ड व्हिजिट करतील. बरं. तर आता माझ्याकडे त्या ओव्हरऑल जबाबदारी होती त्या सगळ्याची. तर मी म्हटलं, की "अरे, यांचं काही खरं नसतं. हे कधी पण कुठलेही प्रश्न विचारू शकतात." किंवा दुसरं त्यांचा रोग काय आहे? म्हणजे सकारात्मक चेक करायचंय का संघ काय नेमकं करतंय ते सगळं उजागर करायचंय? तर ठीक आहे म्हटलं चला मग आता सगळे आम्ही आपल्या-आपल्या कामाला जे काही आपलं ठरलंय दैनंदिन काम, ते तसंच करायचं. संघाचा बॅकग्राऊंड, हिंदुत्व हे कधी काउंटर प्रोडक्टिव्ह झालंय कामात? कारण लोक एका विशिष्ट नजरेने बघतात तुमच्याकडे. असं काही आलंय नाही असं? मला एक त्याच्यात आता तुम्ही विचारलंय तर मी खूप प्रामाणिकपणे त्याच्यावरती सांगतो तुम्हाला, की प्रचंड त्रास, प्रचंड प्रॉब्लेम आणि संघटनेनं तुम्हाला घडवलं ना. या सगळ्या गोष्टींना भिडायला शिकवलं. तेवढंच दिलंय संघटनेनं. हम्म. युवा वर्ग के कंधों पर जब जब आजादी पड़ती है, इतिहास वही मुड़ जाता है, जिस ओर जवानी चलती है. बरं. वाह! हे आपण अनुभवलं, जगलो. हं. तर त्याच पद्धतीने मला मला मी कुणाचा विरोधक नाहीये. कुणाचा अर्थातच. नाही. हो, हो. मला कदाचित वाटतं, की आम्ही विद्यार्थी परिषद म्हणून पण कधी कुठल्या कॉकरोच जनता पार्टी असो, हत्ती जनता पार्टी असो, उंदीर जनता पार्टी असो, त्याचा विरोध करण्याचं काही कारणच नाहीये. करेक्ट. जर त्यांनी मांडलेली भूमिका लोकांना आवडत असेल, शेवटी आपण लोकशाही असलेल्या देशात राहतो. जर ती लोकांना आवडत असेल आणि लोकं ती स्वीकारत असतील, त्यांना त्यातनं त्यांचं भविष्य सुखकर दिसत असेल किंवा त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये त्यांना असं जीवन घडवणारी कार्यपद्धती जाणवत असेल, तर लोकं त्याला स्वीकारतील. फक्त मला एवढीच विनंती करायची आहे, अशा पद्धतीच्या संघटनांचं नेतृत्व करणाऱ्या तरुणांनी प्रचंड अभ्यास केला पाहिजे. कारण त्यांच्या एका शब्दावर आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर एक्झॅक्टली. मिलियन्स, करोडो म्हणजे त्याच्यामध्ये फॉलोअर्स आहेत. जर त्यांना फॉलोअर्स मिळाले असतील आणि लोकांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला असेल एका अर्थाने, तर त्यांना आपली वैचारिक जी काही आहे बैठक ती प्रगल्भ करूनच लोकांच्या समोर यावं लागेल. अ, मला वाटतं की आपण विद्यार्थी परिषद आहोत. त्यामुळे आपण जे बोलतो ते आपण करतो. जे आपण करतो तेच आपण बोलतो. ओह! जे आपण बोलत नाही, ते आपण करत नाही आणि जे आपण करत नाही, ते ते आपण बोलत नाही. बाप! मी आज तागायत ते सूत्र माझ्या गाठीशी बांधलेलं आहे. जे करतो त्याच्या 1 मिलीग्राम जास्त कुणाला काही सांगत नाही. जे करत नाही, ते सांगायचा प्रश्नच येत नाही. पण सुनीलनी त्या दिवशी मनाबुद्धीतला तो सगळा जो एक प्रकार असतो ना, श्रेयवादाचा, न करता काहीतरी मिळवण्याचा, कमी काहीतरी करून जास्त काहीतरी हा मिळवण्याचा, नैसर्गिक कल आहे. हां. पूर्णपणे तो बुद्धीतनं तो उडूनच गेला. वाह! आज तागायत कधी अशा प्रकारचं अ, म्हणजे त्याला आम्ही आता व्यभिचार म्हणू, की तो मनात येतच नाही. वाह! नमस्कार, वंदे मातरम, जय श्रीराम. आपण काही दिवसांपूर्वी वैद्यकीय सुविधा, या सुविधांचा वाढता खर्च आणि मग हॉस्पिटलायझेशन करायची वेळ आली, तर पेशंटची आणि पेशंटच्या नातेवाईकांची होणारी ससेहोलपट या विषयावर, या समस्येवर खूप चांगलं सोल्युशन देणाऱ्या एका हरवणाऱ्या उद्योजकाची मुलाखत घेतली होती. त्यांचं नाव आहे विकास देशमुख. त्यांच्या छत्रपती शिवाजी क्रिएटिव्ह सोल्युशन्स या कंपनीद्वारे
शासकीय योजनांचा लाभ खाजगी आणि सरकारी हॉस्पिटल्समध्ये ॲडमिट झालेल्या पेशंट्सना मिळवून देण्याचं काम ते करतायत. त्यात आपण त्यांची संपूर्ण इकोसिस्टम कशी काम करते हे समजून घ्यायचा प्रयत्न केला होता. आज त्याच विषयावर थोडं अजून खोलात जाण्यासाठी आपण विकास सरांना निमंत्रित केलंय. विकास सर, थँक यू सो मच. नमस्कार, धन्यवाद. सर, आपण आधी 9 जुलै नुकताच होऊन गेलाय आणि राष्ट्रीय विद्यार्थी दिन होता. तुम्ही ABVPच्या मुशीतून घडलेले आहात. तर मला आधी थोडं तुमचे विद्यार्थी परिषदेचे दिवस आणि तुम्ही कसे घडलात हे जाणून घ्यायचंय. अशा पद्धतीच्या म्हणजे प्रश्नांना उत्तर देताना किती वेळ लागेल? कारण अ, प्रत्येक कार्यकर्ता त्याच्या संघटनेतलं हे काम अशा पद्धतीचं तो जगत असतो. म्हणजे तो करत नसतो, तो जगत असतो. तर त्याच्यामुळं प्रत्येक क्षण त्याच्यासाठी एक वेगळा प्रसंग, वेगळं काहीतरी नवीन शिकण्यासाठी, घडण्यासाठी आणि त्यातल्या त्यात आपल्या संस्कृतीमध्ये विद्यार्थी मनुष्य हा कायम आजन्म विद्यार्थीच असतो. त्यामुळे तो आजन्म कार्यकर्ता असतो आणि तो शिकतच असतो. तर त्यामुळे एक तर सर्वप्रथम सगळ्यांना मी नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय विद्यार्थी दिनाच्या मनापासून शुभेच्छा देईन आणि त्यानिमित्तानं सांगताना विद्यार्थी परिषदेशी संपर्क आला त्यावेळेला एकूणच अ, वस्तीतलं लहानपणापासूनचं आयुष्य, त्यात प्रचंड घरी आर्थिक अडचणी किंवा समस्या, संघर्ष म्हणजे रॉकेलच्या रांगेतला संघर्ष असेल, तो आईबरोबर ते रॉकेलचे कॅन घेऊन जाताना तो अनुभवलेला आहे किंवा पाण्याच्या नळावरचा संघर्ष असेल. त्यामुळे खरं सांगायचं तर त्यातनंच आम्ही घडलो म्हणजे बालपण त्यात सगळं गेलेलं आणि मला वस्तीत आम्हाला सगळे असं म्हणायचे नेहमी, की हे जर योग्य वळणावर नाही गेलं, तर सुशिक्षित गुंड होईल एक दिवस. अशा पद्धतीचं वातावरण त्या सगळ्या आमच्या वस्तीतलं आणि म्हणजे तुमचं वागणं त्यांना असं वाटायचं, आमच्या हां, की माझं वागणं कारण मित्र, परिवार, संगत अशी व्हायला लागली, की रोज आज याच्याबरोबर मारामारी करा, उद्या त्याच्याबरोबर, परवा हे सगळं ते हळू-हळू वाढायला लागलं. पोलीस घरी यायला लागले. अरे तर बापरे! ते सगळं पण त्यात सुदैवानं माझा संपर्क संघाशी झाला किंवा मी संघाच्या स्वयंसेवकांच्या संपर्कात आलो. मग त्यातली एनर्जी त्यांनी योग्य दिशेला चॅनलाइज केली आणि प्रामुख्याने शाखेवरती मग वेगवेगळ्या गोष्टी, ॲक्टिव्हिटी त्यात आम्हाला ते आवडायला लागलं. तिथं घाम गाळायला लागलो. त्याच्यामुळं हळू अ, पण वैचारिक विषयांच्या वेळेला बसणं फार असं म्हणजे बसू देत नव्हतं. म्हणजे असं तडफड व्हायची, की "अरे, हे हां. काय चाललंय?" किंवा "हे एवढं सगळं सोसत नाही आपल्याला एका वेळेला." पण त्याची पण सवय झाली आणि मग त्यातनं कॉलेज विद्यार्थ्यांचं काम करायचं म्हणून विद्यार्थी परिषदेशी संपर्क आला. परिषदेच्या कामात गेल्यानंतर मी पूर्णपणे कामात संघटनेच्या अखंड बुडालो. मी घरी गेलोच नाही. मी म्हणजे मी संघटनेचं थोडं समजून घ्यायचा हां. प्रयत्न केला तर, हे तुमच्यातला तो गुंड हा काय वय होतं तुमचं तेव्हा? मला त्यावेळेला मी तुम्हाला सांगतो जवळपास 8वी-10वी पासूनच हे किडे वळवळायचे सगळे. अच्छा. हो. आणि मग तुम्ही संघाच्या संपर्कात त्याच हो, काळात त्याच पिरियडमध्ये आलो आणि मग त्याच्यानंतर हळू-हळू त्यातनं डायव्हर्ट होत बरं. एनर्जी 12वी-11वी याच्यानंतर सगळी विद्यार्थी मग विद्यार्थी संघटनेच्या परिषद. कामामध्ये त्या ठिकाणी लागली. हां. तर त्यात प्रामुख्याने काय होतं, तर मला अभ्यासात फार तसा रस नव्हता. कारण मी काही तसं शिकलोच नसतो. 12वी नंतरच शिकलो नसतो. हं. पण विद्यार्थी संघटनेने अट काय घातली, विद्यार्थी संघटनेचं काम करायचं असेल, तर विद्यार्थी विद्यार्थी असावं असावं लागेल. लागेल. मग विद्यार्थी असावा लागेल, तर शिक्षण घ्यावं लागेल. मग हे बरोबर त्यांनी लक्षात आलं होतं, की आता हा काही विद्यार्थी चळवळीशिवाय बाहेर राहू शकत नाही. त्यामुळे याला अभ्यास करायला लावायचा असेल, तर हा एक पर्याय आहे. मग मी पाटकर कॉलेजला माझं आर्ट्समध्ये ॲडमिशन केलं. त्यातल्या त्यात ते सोपं असतंय वगैरे असं सगळं म्हणून आणि मग त्या ठिकाणी पण कॅम्पसवरचं ॲक्टिव्हिझम हे माणसाला म्हणजे ज्वलंत बनवतं किंवा जिवंत बनवतं खरं एका अर्थाने आणि सुरुवातीला आपण जातो त्यावेळेला थोडेसे लाजरे-बुजरे असतो. आपल्याला असं वाटतं, की अरे, आपल्याला जमेल का घोषणा द्यायला? तो आवाज बेंबीच्या देठापासून येणार आहे, पण तो कंठातनं बाहेर येईल की नाही? असं. पण आजूबाजूला काम करणारे जे प्रगल्भ कार्यकर्ते असतात, जे याच प्रकारच्या प्रक्रियेतनं घडलेले असतात, त्यांना बघून ऑटोमॅटिकली आपण ते शिकतो. कुणी असं तुम्हाला हात देऊन, "अरे, आता भारत माता की जय म्हणायचं आहे रे." असं कुणी शिकवत नाही. तुम्ही ऑटोमॅटिकली त्या रचनेत उभा राहता त्यावेळेला बाकीच्यांना आजूबाजूला घोषणा देताना बघून त्या पोटातनं आपोआप येतात आणि त्या अतिशय उत्स्फूर्त असतात आणि त्यातनं हळू-हळू तुम्हाला
तो आत्मविश्वास येतो, कॉन्फिडन्स येतो, लोकांसमोर बोलता येतं किंवा भाषण करत असताना मग कवितेच्या ओळी वापरल्या पाहिजेत. मग प्रत्येक वेळेला आपल्याला शिवाजी महाराज अतिशय जवळचे, त्यामुळे दुःख फार झाले आता दुवा पाहिजे, आता या भारत देशाला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे, असं म्हणून आपल्या गेट मीटिंगची सुरुवात करणं. मग लोकांना त्या निमित्ताने सगळ्यांना एक त्या विषयाकडे आकृष्ट करणं आणि मग उत्स्फूर्तपणे विषय मांडणी करणं. तर हे सगळं त्या प्रक्रियेत शिकण्याचा भाग आहे. पण मी तुम्हाला सांगतो 2-3 प्रसंग त्यातले असे आहेत, की आयुष्यातली मूल्य बरं. लक्षात आली आणि ती कायम स्मरणात राहिली आणि ती आचरणात पण आली. उदाहरणार्थ काय तर आमच्या वायव्य मुंबईचं मंत्री अशी जबाबदारी माझ्याकडे आल्यानंतर आमच्याकडे त्याला पद वगैरे काही म्हणत नाहीत. ती जबाबदारी असते. हो. तर ती जबाबदारी घेऊन संघटनेत काम करताना मुंबई महानगराची बैठक असते. दर आठवड्याला एखादा मंगळवार वगैरे असं ते ठरवलेलं असतं. तर त्या बैठकीमध्ये आदरणीय सुनील आंबेकरजी राष्ट्रीय संघटन मंत्री म्हणून ते त्या ठिकाणी बैठकीत उपस्थित होते. तर जवळपास एक 60-65 जणं, दुसरी तिसरीच महानगराची ती बैठक आणि त्यात मग प्रत्येकाने विषय मांडले, चर्चा झाली. तर त्यात आंदोलनाचा विषय आला त्यावेळेला मी असं म्हटलं, आता मला काही फार तेवढा वेळ संघटनेच्या कामात गेला नव्हता. त्यामुळे मी असं म्हटलं, की अंधेरीतल्या एका कॉलेजच्या संदर्भामध्ये खूप मोठं आंदोलन झालंय. वेगवेगळ्या संघटनांनी तिथं जाऊन आंदोलन केलेलं आहे आणि आता ते आंदोलन निर्णायक स्थितीत आहे. त्यामुळे आपण आता जायचं, आंदोलन करायचं आणि त्याचं क्रेडिट घ्यायचं. वाह! तर मी म्हटलं आता आपल्याला शाबासकी मिळेल. चांगली कारण अपॉर्च्युनिटी एवढी चांगली अपॉर्च्युनिटी पकडली. हा अपॉर्च्युनिटीज कार्यकर्ता आहे वगैरे असं सगळं. तर ते सगळं झाल्यानंतर मग सुनीलजींनी त्यांनी त्या विषयावरती बोलताना असं म्हटलं, की अ, मला वाटतं, की आपण विद्यार्थी परिषद आहोत. त्यामुळे आपण जे बोलतो ते आपण करतो. जे आपण करतो तेच आपण बोलतो. जे आपण बोलत नाही ते आपण करत नाही आणि जे आपण करत नाही ते आपण बोलत नाही. मी आज तागायत ते सूत्र माझ्या गाठीशी बांधलेलं आहे. जे करतो त्याच्या 1 मिलीग्राम जास्त कुणाला काही सांगत नाही. जे करत नाही ते सांगायचा प्रश्नच येत नाही. पण सुनीलजींनी त्या दिवशी मनाबुद्धीतला तो सगळा जो एक प्रकार असतो ना, श्रेयवादाचा, न करता काहीतरी मिळवण्याचा, कमी काहीतरी करून जास्त काहीतरी आणि मिळवण्याचा, नैसर्गिक कल आहे. हां. पूर्णपणे तो बुद्धीतनं तो उडूनच गेला. वाह! आज तागायत कधी अशा प्रकारचं अ, म्हणजे त्याला आम्ही आता व्यभिचार म्हणू, की तो मनात येतच नाही. वाह! म्हणजे हे इतक्या सहजपणे हं. एखाद्याच्या आयुष्यात पेरलं जाणं जबरदस्त. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी थोडा आजारी होतो आणि कार्यालयात मातोश्रीमध्ये मग थोडंसं औषध पाणी घेऊन थोडा आराम करण्याची व्यवस्था केली होती. तर त्या ठिकाणी आमचे महाराज जेवण बनवणारे महाराज असतात. तर ते जेवण बनवतात. जेवण बनवताना त्यांनी पालक भजी केली. तर मला काय मोह आवरेना. आजारी असलो तरी मग मी आपलं ते महाराज बनवतायत त्याच वेळेला जाऊन हळूच एक भजी घ्यायची, आत बसायचो, खायचो, परत यायचो. मग आमच्या तिथे आमच्या सगळ्यांचे आदरणीय संजय दादा पाचपोर म्हणून आहेत. ते अनेक वर्ष झालं प्रचारक पूर्ण वेळ काम करतात आणि देव मानतो आम्ही ह्या सगळ्या लोकांना खरं सांगायचं झालं. तर त्यांनी बघितलं आणि मग हळूच माझ्याजवळ आले. म्हटले, "एक प्लेट घे, भजी घे आणि पोटभर जेव." मी म्हटलं, "दादा तसं नाही." पण ते डॉक्टरनी नको म्हणून सांगितलं. "अरे खायचं रे, तू कशाला चिंता करतो?" पण ते बनवतायत तिथं जाऊन त्यातलं एक उचलून खाणं बरोबर नाही. अच्छा. तर मी आज तागायत जेवण जर घरात कुठे बनत असेल आणि त्यातला एखादा पदार्थ खायचा जरी माझ्या मनात आलं, तरी मला संजय दादा आठवतात. आणि तो संस्कार मनावर अतिशय पक्का झालेला आहे. मुंबईत प्रवास करताना अनेक जण म्हणतात, "मुंबईत तुम्हाला जगायचंय, पैसा पाहिजे." मला संघटनेने शिकवलं पैसा नाही पाहिजे. तुम्हाला चांगली माणसं पाहिजे. म्हणजे माझ्याकडे उत्तर मुंबई हा भाग होता. म्हणजे तसं म्हणायला गेलं तर बोरिवली आणि त्या भागात प्रवास करायचा. तर मग मी गोरेगावपासून सुरू करायचो कॉलेज आणि चालत, चालत, चालत तिथून मालाडमधनं मधल्या शॉर्टकट रस्त्यानं चालत तसंच कांदिवली करत, करत अरे बापरे! बरं. पूर्ण बोरिवलीपर्यंत चालत जायचं. बरं. तर ते सगळं करताना मग काय तर मध्ये-मध्ये कार्यकर्त्यांची घरं. मग आज याच्या घरी चहा पी, हां. त्याच्या घरी जेवण कर.
असा हा प्रवास व्हायचा आणि मला ते खूप आवडायचं. त्या सगळ्यांमुळे ते चालायला मिळायचं. बरं पैसे खर्च करण्याची मानसिकताच व्हायची नाही. का? तर तो पैसा समाजाचा आहे. जेवढा वाचवता येईल तेवढा वाचवून संघटनेचं काम केलं पाहिजे. आणि तुम्ही म्हणाल आता मोबाईलशिवाय आता जगता येत नाहीये. त्यावेळेला आम्ही मोबाईल बघितलाच नव्हता. म्हणजे तसं मला म्हणायला गेलं 2007 ते 2011 हा माझा संघटनेचं काम करण्याचा कालखंड आहे. तर या कालावधीमध्ये मी मोबाईल शिवला देखील नाहीये. आणि मला शोधायचं असेल, तर आमचा कार्यालय मंत्री मग त्याला माहिती असायचं हा कुठून कुठे कोणाकोणाच्या घरी प्रवास करतो. मग तो असा त्याचं ते एक ठरलेलं ठिकाण. पहिले इथं फोन करून चेक करेल, एक्स ठिकाणी आहे का? नाही मग तिथं विचारेल, आला होता का? कुठे गेलाय? असं करत मला तो शोधून माझ्यापर्यंत निरोप पोहोचवायचा. असं ती शृंखला लागलेली आहे. त्यामुळे तुम्हाला मुंबईत जगायचं आहे किंवा कुठेही चांगली माणसं जर तुम्ही जोडली आणि चांगलं काम करत असाल, तर बाकी सगळी व्यवस्था परमेश्वराने करून ठेवलेली आहे. हा त्यातनं मिळालेला एक वेगळा अनुभव आणि धडा. तो आजही तशाच पद्धतीनं जगतो. काय ना म्हणजे एखादी संघटना, एखादी चळवळ अशी बाहेरून बघताना ती फक्त त्या आंदोलनापुरती, त्या घोषणेपुरती, त्या मुद्द्यापुरती दिसते. पण त्याच्या खाली कार्यकर्ता कसा घडतो, बघा ना, चरित्र कसं निर्माण होतं. कमाल आहे. असं नाही म्हणजे तुम्हाला सांगतो, की अनेक वेळेला आपल्यामध्ये असलेले आता आपण त्याला दुर्गुण नाही म्हणणार. थोडेसे चांगले नसलेले गुण असं म्हणू शकतो. आता एखाद्या ठिकाणी म्हणजे आम्ही खूप मोठी संख्या घेऊन आलो. बँड्राला आपण बांगलादेशी घुसखोरी विषयातला खूप मोठा मोर्चा गेला होता. तो मोर्चामध्ये मी तसा सहमंत्री असल्यामुळे महानगराचं मला त्याच्यात भाषण करायचं होतं. बरं. पण आदल्या दिवशी सगळं त्या संख्या आणण्याच्या नादात मला काही वेळ मिळाला नव्हता आणि ऑन द स्पॉट काही बोलता येईल अशी पण नव्हती आणि संख्या पुढे खूपच जबरदस्त 2-3 हजार मुलं जमली होती. अरे बापरे! एवढी मोठी संख्या. तर मग त्यावेळेला अचानक एका कार्यकर्तीने भाषण केलं. तिने भाषण इतकं उत्स्फूर्त केलं, की तिला भाषण करताना बघून मला वाटलं, यार मी पण बोलू शकलो असतो. कारण ही तर माझ्याबरोबरच होती दिवसभर. तर मग मी हळूच संघटन मंत्र्यांना म्हटलं, की "अरे, आता मी पण बोलू शकतो." तर त्यावेळेला मला असं जाणवलं, की कसं बाहेर येतंय आतमधनं. मी बाहेर येतोय मी. आणि मग संघटन मंत्र्यांनी ती वेळ व्यवस्थित मॅनेज करून त्यांनी मला सांगितलं, की आपण आता ठरवलं. त्या पद्धतीने आपली कार्यक्रमाची रचना लागली. आता ते झालं. पुढच्या वेळेला. पण तेव्हापासून मला लक्षात आलं असं, की बऱ्याच वेळेला आपल्यामध्ये ते वळवळत असतं किंवा असं बाहेर येतं जे आपण त्याला नाही म्हटलेलं असतं सुरुवातीला. हां. तर दुसऱ्याला बघून नाही, नाही, मी पण मग हे करू शकलो असतो किंवा मी पण आता करू शकतो. तर त्या वेळेला हे कंट्रोल करणं किंवा ह्याच्यावरती संयम ठेवणं, हे फार म्हणजे याला काय आपण एक आध्यात्मिकच प्रोसेस असते ती. बरोबर आहे. पण तुम्हाला ती संघटनेच्या कामामध्ये अशी सहज काम करता अनुभवातनं त्या गोष्टी म्हणजे चालता-बोलता लोकं शिकवून जातात. आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाला असाच आकार मिळतो. आकार मिळतो. बरोबर, बरोबर. मला त्याच्यानंतर हा त्रास नाही झाला कधी, हां. की तो बाबा अहम मी तुमचा बोललं तेव्हाच पाहिजे, माझा अहम बाहेर येतोय. आता तो जाणवतोय. डेंबीपर्यंत आला की खाली जातं ऑटोमॅटिकली. तुम्ही जे म्हणजे आता तुम्ही जे काम करताय ना सर, तुमचा जो बिझनेस आहे, तो असा आहे ज्यात तुम्हाला सरकारबरोबर कोऑर्डिनेट करायचंय, अधिकाऱ्यांबरोबर कोऑर्डिनेट करायचंय, हॉस्पिटल्स बरोबर करायचंय, संघाचा बॅकग्राऊंड, ए-बी-व्ही-पीचा बॅकग्राऊंड. यात तुमचं कार्यकर्ता पण असं आडवं येत नाही का कधी, की अरे! तुम्ही काय वर्मावर बोट ठेवलं. सुरुवातीच्या काळामध्ये तसं शासकीय यंत्रणेबरोबर काम करत असताना इट्स व्हेरी चॅलेंजिंग. एक गोष्ट असतं काम मिळवणं. ते प्रचंड अवघड आहे. तुम्ही कितीही छान काम करत असला, तरी तुम्हाला एका प्रक्रियेतनं जाऊनच ते काम मिळणार आहे आणि तिथे सगळेजण आहेत स्पर्धक. मग तिथे पहिला क्रमांक मिळवणारा पण आहे. तुम्ही अतिउत्कृष्ट असाल तर ते पण आहात आणि एक काठावर पास झालेला पण आहे. आणि सगळ्यांना एकच नियम आहे. तर त्याच्यामुळं ती टेंडर प्रक्रिया ही सुरुवातीला मला म्हणजे टेंडर म्हणजे छातीत माझ्या दडकी भरायची. आता जवळपास नॉर्मल झालंय. पण ते फार तसं म्हणायला गेलं तर अवघड आहे. तर त्यामुळे ती एक खूप चॅलेंजिंग गोष्ट मला कायम वाटली आणि एक त्याच्यामध्ये कारण काय असतं तुम्ही जर एखादा नवीन प्रयोग केला असेल
आणि तो जर तुमचा प्रयोग तुम्हाला माहिती आहे की उत्कृष्टपणे काम करतोय, हं. तर तुमच्या अपेक्षा असतात की ते काम तुम्हीच घ्यावं, तुम्हीच मिळवावं आणि तुम्ही सिद्ध करावं की तुम्ही उत्कृष्ट काम करताय. बरोबर. पण त्यात त्या निविदा प्रक्रिया राबवण्याच्या सिस्टममध्ये असं कुठे तुम्हाला एक बाजू अशी नाहीच आहे, की ती तुम्हाला फेव्हर करेल किंवा तुम्हालाच देईल असं. तुम्हाला त्या स्पर्धेत उतरून त्या रेसमध्ये धावायचं आहे, मग पहिला क्रमांक मिळवायचा आहे आणि मगच तुम्हाला ते काम मिळणार आहे. दुसरी गोष्ट असते, की एक्झिक्युशन. एक्झिक्युशनमध्ये तुम्ही काम उत्कृष्ट करता यंत्रणेमध्ये. परंतु तिथे काय म्हणजे एखादा खाजगी रुग्णालयामधला अ, मालक बसलेला नाहीये, की तो तुम्हाला असं म्हणेल, "उत्कृष्ट काम केलंस, छान काम केलंस. दर महिन्याला तुझे काय पैसे आहेत ते न हं. चुकता तुला वेळेवरती मिळतील" वगैरे असं सगळं. तर त्याच्यामुळे एक कार्यकर्ता म्हणून सुरुवातीला 5-6 वर्ष हे काम करत असताना मला असं वाटायचं, की शासकीय यंत्रणेमध्ये नाही, नाही. मी काम केलंय ना, मग मला माझा मोबदला वेळेवर मिळाला पाहिजे आणि हक्काने मिळाला पाहिजे. पण नंतर मला लक्षात आलं, की इथे तसं चालत नाही. ते सिस्टम बरोबर, त्यांच्याबरोबर त्यांच्या सगळ्या टेक्निकल गोष्टी समजून घेऊन, त्यांना त्याची पूर्तता करून, त्यांचं काय म्हणणं आहे ऐकून घेऊन, ते सगळं व्यवस्थित त्याला समजून सांगितलं, हं. तरच तुम्हाला त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढता येईल. तर तो त्यातनं मी हळू कार्यकर्ता मानसिकतेतनं अ, या सगळ्या सिस्टमबरोबर काम करताना एक सामाजिक उद्योजक या भूमिकेत आलो आणि म्हणून आपण काम करू शकतो. हं. अदरवाईज आपल्याला तसं काम लाँग टर्म त्या सगळ्या ह्याच्यामध्ये करता येणार नाही बरोबर. असं आहे. थोडंसं धाडसानी विचारतोय, की संघाचा बॅकग्राऊंड, हिंदुत्व हे कधी काउंटर प्रोडक्टिव्ह झालंय का मग? कारण लोकं एका विशिष्ट नजरेने बघतात तुमच्याकडे. असं काही आलंय नाही असं? मला एक त्याच्यात आता तुम्ही विचारलंय तर मी खूप प्रामाणिकपणे त्याच्यावरती सांगतो तुम्हाला, की प्रचंड त्रास, प्रचंड प्रॉब्लेम आणि संघटनेनं तुम्हाला घडवलं ना. या सगळ्या गोष्टींना भिडायला शिकवलं. तेवढंच दिलंय संघटनेनं. हं. त्यामुळं या गोष्टी एका अर्थाने तसं म्हणायला गेलं तर म्हणजे त्रासदायक होतात. पण अनुकूलतेत काय मजा आहे म्हणजे? वाह! म्हणजे तुम्ही घडता किंवा तुमचं अधिक प्रगती तेव्हाच आहे जेव्हा तुमच्याकडे प्रतिकूल परिस्थिती आहे काम करण्याची. कुणी जर असं रेड कार्पेट किंवा असं तुम्हाला पायघड्या घालून दिल्या आणि सांगितलं की हे करा. तुम्हालाही मजा नाही येणार कार्यकर्ता असल्यानंतर. त्यामुळं आम्ही हे रोजचा हां. संघर्ष जगतोय आणि हळू-हळू सिस्टम लक्षात घेते की दो दे आर फ्रॉम अ सर्टन बॅकग्राऊंड ऑर समथिंग पण त्यांनी जे केलंय ते सगळं त्यांच्या बळावरतीच केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या हे करण्यामध्ये त्यांच्या बाकीच्या यंत्रणांचा मदत ते घेत नाहीत घेत नाहीत. आणि त्यांनी नॅचरली त्यांच्या ताकदीवरती त्यांनी हे सगळं काम केलेलं आहे, हं. असं आहे. हं. तर त्याच्यामुळे तो एक फॅक्टर त्याच्यात आहे. बट आणि मला वाटतं आम्हालाच नसेल, सगळ्याच ठिकाणी अनेकांना अशा पद्धतीचा संघर्ष आहेच. तर तो संघर्ष आपल्या 5वी ला पुजला आहे. हो, हो. जर कार्यकर्त्याच्या बरोबर. त्या अनुषंगाने इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ. नाही, नाही येस. म्हणजे मला थोडं आणि तुम्ही दिलत त्याचं उत्तर. म्हणजे कसं असतं, तुम्ही या आधी जे सांगितलत, की सरकारी यंत्रणा किंवा हॉस्पिटल्स हे एका विशिष्ट रचनेत काम करतात. त्या रचनेचे गुणदोष आहेत. तर त्या रचनेमुळे जे काही अडथळे यायला हवे ते तर येणारच आहेत. पण हिंदुत्ववादी आहे, ए-बी-व्ही-पीचा आहे म्हणून जास्त अडथळे निर्माण केले जात असतील, तर दॅट ॲड्स टू द प्रेशर ना असं. नाही, इट इस देअर. इट इस हां. देअर फॉर नॉट फॉर मी, इट इस देअर फॉर एव्हरीवन. जो या विचारधारेतनं आलेला आहे. बहुतेक वेळेला तो काम करत असताना त्या विचारधारेचा त्या कामामध्ये कधीच तो अंतर्भाव करत नाही, इम्पॅक्ट आणत नाही. त्या विचारांनी काहीच करत नाही. तो न्यूट्रल राहूनच तिथे आपली सेवा देतो किंवा काम करतो. पण ते केलं तरीसुद्धा शेवटी आता तुम्ही बघा ना, की इथे पंतप्रधानांनी जरी काही केलं किंवा इथे मुख्यमंत्र्यांनी जरी काही केलं, तरी तसं डायरेक्ट त्यांचा संपर्क किंवा थेट कनेक्शन संघाशी लावून आरोप केले जातातच. तर ते एवढ्या स्तरावरती होत असेल तर आपण
तळागाळात हे कॉमन आहे एका अर्थाने. त्यामुळे आणि मला वाटतं कार्यकर्त्याला माझं असं विनंती असेल, की त्याने हे सगळं आनंदाने उपभोगलं पाहिजे. बरोबर. त्याच्या प्रारब्धाचा हा भाग आहे. असं म्हणून त्याने याचा आनंद घेतला पाहिजे आणि ती प्रतिकूल परिस्थितीतनं मार्ग माझ्या दृष्टीने कार्यकर्ता हा पाण्यासारखा असतो. त्याला कधीच कुणी असं धरण बांधून किंवा अडवून ठेवू शकत नाही. तो त्या सगळ्या धरणातनं सुद्धा झिरपून तो बरोबर वाट काढतोच. त्यामुळे त्या मानसिकतेतनं काम केलं तर काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. आणि हळू-हळू आपली ही विचारसरणी किंवा विचारधारा समाज स्वतःहून अवलंबेल आणि हळू त्याची सुरुवात झालेली आहे आणि एकरूप होऊन जाऊ आपण. असं काही आपण वेगळं काही करतोय असं नाहीये. त्यामुळे हळू त्या प्रक्रियेने देश, समाज सगळे वाटचाल करत आहेत आणि आपणही कळणारही नाही हे पाणी त्या पाण्यात मिसळल्यानंतर कोणतं पाणी कुठलं कोणतं आहे? कोणतं पाणी कोणतं आहे असं आहे. अ, आत्ताचं जे ॲक्टिव्हिझम तुम्हाला तरुणांमधलं दिसतंय आणि तुम्ही जे संघात किंवा एबीव्हीपीत घडला, म्हणजे आता कॉकरोच जनता पार्टी वगैरे. तर असं वाटतं का, की म्हणजे राजकीय मतभेद वगैरे ह्या अनुषंगाने विचारत नाही मी, पण जेन झी किंवा ह्यांचं जे ॲक्टिव्हिझम आहे, ह्यात कार्यकर्ता घडवला जाण्याची जी प्रक्रिया आहे, ती आता कुठेची थांबल्यासारखी वाटते तुम्हाला? ज्या प्रकारचं एकदम मी फार ॲक्टिव्हली त्याच्याबद्दल हे नाही पाहिलं. पण आपण जे आम्ही जे जगलो, अनुभवलं, आजूबाजूला नेहमी पाहतो, त्याच्यात आपण हेच अनुभवलंय, की युवा वर्ग के कंधों पर जब-जब आज़ादी पड़ती है, इतिहास वही मुड़ जाता है, जिस ओर जवानी चलती है. बरं, वाह! हे आपण अनुभवलं, जगलो. हं. तर त्याच पद्धतीने मला मला मी कुणाचा विरोधक नाहीये. कुणाचा अर्थातच. नाही. हो, हो. मला कदाचित वाटतं, की आम्ही विद्यार्थी परिषद म्हणून पण कधी कुठल्या कॉकरोच जनता पार्टी असो, हत्ती जनता पार्टी असो, उंदीर जनता पार्टी असो, त्याचा विरोध करण्याचं काही कारणच नाहीये. करेक्ट. जर त्यांनी मांडलेली भूमिका लोकांना आवडत असेल, शेवटी आपण लोकशाही असलेल्या देशात राहतो. जर ती लोकांना आवडत असेल आणि लोकं ती स्वीकारत असतील, त्यांना त्यातनं त्यांचं भविष्य सुखकर दिसत असेल किंवा त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये त्यांना असं जीवन घडवणारी कार्यपद्धती जाणवत असेल, तर लोकं त्याला स्वीकारतील. फक्त मला एवढीच विनंती करायची आहे, अशा पद्धतीच्या संघटनांचं नेतृत्व करणाऱ्या तरुणांनी प्रचंड अभ्यास केला पाहिजे. कारण त्यांच्या एका शब्दावर आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर एक्झॅक्टली. मिलियन्स, करोडो म्हणजे त्याच्यामध्ये फॉलोअर्स आहेत. जर त्यांना फॉलोअर्स मिळाले असतील आणि लोकांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला असेल एका अर्थाने, तर त्यांना आपली वैचारिक जी काही आहे बैठक, ती प्रगल्भ करूनच लोकांच्या समोर यावं लागेल. तर परवा चुकून कदाचित ते बोलून गेले असतील, की अण्णा हजारेंबद्दल त्यांचं मत होतं, की नाही ते म्हातारे झालेत आता, त्यांनी घरीच बसावं किंवा त्यांनी आम्हाला आता ज्ञान द्यायची काही आवश्यकता नाही. तर मला वाटतं, की हे बरोबर राहणार नाही. त्यांची सुद्धा एखादा मुद्दा, चांगली गोष्ट ते तुम्हाला सांगू शकतील. ती तुम्हाला पटेल पण आणि तुम्ही ती तुमच्या आचरणात पण आणाल. अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर प्रत्येकाला सोबत घेऊन जाण्याच्या मानसिकतेतनं त्यांनी कुणीही अशा पद्धतीनं काम केलं पाहिजे. आणि आपल्याकडे जे आहे, आपली कार्यपद्धती आपल्याला असं शिकवते, की दुसऱ्याची कार्यपद्धती चुकीची आहे, असं म्हणायला आपली कार्यपद्धती कधी शिकवतच नाही. आपण करतोय ते योग्य आहे की नाही? ते आपण आचरणातनं, अनुभवातनं स्वीकारलेलं आहे. समजा आता डाव्या विचारांची सरणी असेल, ती त्यांनी त्यांच्या अनुभवातनं, आचरणातनं स्वीकारली असेल. ज्या दिवशी त्यांना असा अनुभव येईल, की ही बाबा कमकुवत आहे किंवा ही टिकत नाहीये किंवा ह्याच्यामध्ये द्वंद्व आहेत. वैचारिक माझाच काहीतरी गोंधळ होतोय. मी काय त्यातलं घेऊ? भांडवलशाही घेऊ? काय त्यातलं माझं मलाच कळेना झालंय. त्या दिवशी ते ते सोडून दुसऱ्या विचारसरणीबद्दल विचार करतील. त्यांनी आपल्या विचारसरणीत यावं, स्वीकारावं असा आपला अजिबात आग्रह नाही. माझा वैयक्तिक म्हणजे मी म्हणतोय ते संघाची भूमिका आहे किंवा विद्यार्थी परिषदेची भूमिका आहे असंही नाही. पण हे माझं वैयक्तिक एवढ्या सगळ्या सामाजिक कामाचं जे काही फलित असेल किंवा जे सुचलंय किंवा जे जाणवलंय त्याच्यातनं असं मला वाटतं. कुठलंही फक्त एक मला म्हणायचंय, की मध्ये राहू नये कुणीतरी. म्हणजे 2 दगडांवर पाय ठेवू नये, मध्ये राहू नये. कुठलीतरी एक विचारसरणी असावी. उजवा असो, डावा असो, जे काही असेल ते आणि ते घेऊन आपण आपली भूमिका मांडत राहावी. ही शेवटी विचारांची लढाई आहे. हो, हो. आणि ती विचारांनी लढूनच आपल्याला शेवटच्या टप्प्यापर्यंत जायचं असं आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या चळवळी येणाऱ्या काळात उभ्या राहतील. राज्यशास्त्राचं द्योतकच आहे ते, की एखादी
कार्यपद्धती असेल किंवा एखादी राज्यसत्ता असेल, ती ठराविक कालावधीनंतर ती जर योग्य व्यक्तीच्या हातात नसेल किंवा योग्य त्याला नेतृत्व नाही मिळालं, तर ती लोप पावते आणि त्याच्या ठिकाणी दुसरं नवीन नेतृत्व उदयाला येतं. आता हे काँग्रेसच्या काळात हे झालं. असंच आहे. इथे कुणी सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. भाजप असेल किंवा कुणीही असेल. जर ते चांगले नाही वागले, त्यांनी लोकांचे प्रश्न नाही सोडवले, त्यांनी लोकाभिमुख राजसत्ता नाही निर्माण केली, तर उद्या लोकं त्यांनाही बाजूला करतील. करेक्ट. आणि इट्स अ फॅक्ट म्हणजे त्याच्यामुळं सगळ्यांनी ह्यातनं काय केलं पाहिजे, मिळालेल्या संधीतनं लोकांची काय सेवा करता येईल, त्याच्यावर आपला फोकस ठेवला पाहिजे. अशा पद्धतीनं ते मार्गक्रमण केलं, तर मला वाटतं चिरकाल टिकतील असं म्हणता येईल. पण शेवटी ते लोकांच्या हातात आहे, बरोबर, असं आहे. बरोबर आहे. तुमच्या कार्यकर्ता असण्यावरूनच सुचलं, की कोविड काळामध्ये तुम्ही खूपच काम केलत आणि त्याबद्दल तुम्हाला कोविड योद्धा पुरस्कार पण मिळालाय. काय केलत एक्झॅक्टली आणि कोविडमध्ये ओव्हरऑल आपण त्यावेळेला आपलं जे आरोग्य विषयातलं काम सेट केलं होतं ते सुरूच होतं. अच्छा. तर हॉस्पिटलमध्ये जाऊन काम करायला पाहिजे. त्यामुळे आपले सगळे आरोग्यसेवक त्यांची एक व्यवस्थित रचना आम्ही उभी केली. त्यांना प्रवासाची साधनं, सगळ्या गोष्टी आणि मी तुम्हाला सांगतो त्या आरोग्यसेवकांबद्दल मला सॅल्यूट केलं पाहिजे त्यांना. कारण अशा कठीण परिस्थितीमध्ये ते सगळे लोकं त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये पोहोचून त्यांनी अखंडपणे त्या योजनेच्या संदर्भातली सेवा सुरूच ठेवली एका अर्थाने. आणि त्यात एक चांगली गोष्ट झाली होती, की अ, योजनेच्या संदर्भामध्ये समजा आता एखाद्या पेशंटला 8 दिवस, 10 दिवस ॲडमिट करावं लागणार आहे. तर तो कोविडमध्ये ॲडमिट झाल्याबद्दलचं त्याचं जे आर्थिक बर्डन कमी करायचा विषय होता, त्याच्यासाठी विशेष कोड त्या योजनेमध्ये ॲड करण्यात आला होता आणि त्याच्या माध्यमातून त्याला निःशुल्क सेवा त्या ठिकाणी उपलब्ध करता येत होती. तर हे झालं आमच्या कामाच्या संदर्भातलं. पण मग मी तसा घरी अडकून पडलो होतो लॉकडाऊन आणि सगळं असल्यामुळं किंवा फक्त त्या ठिकाणी व्यवस्था पोहोचते नाही पोहोचते हे सगळं बघत होतो. तर मग आमचे अजित पेंडसे म्हणून संघाचे अधिकारी आहेत तिथे पार्ल्यात. तर त्यांनी मला फोन करून सांगितलं, की "जरा संजय नगरकरांशी बोलून घे. एक विषय आहे आरोग्य विषयातलाच आणि तुला त्यात लक्ष घालायचं आहे." म्हटलं, "ठीक आहे." मग मी समजून घेतलं तर मला लक्षात आलं, की खूप छान संकल्पना होती. संघ प्रत्येक गोष्टीवर काम करत असताना अतिशय बारकाईने अभ्यास करून जिथं गरज आहे, तिथंच बरोबर एनर्जी त्या ठिकाणी लावली जाते. मी तुम्हाला सांगतो. त्यावेळेला काय झालं, तर पी-पी-ई किट हे तसं नवीन आलेलाच प्रकार होता. तो सहजासहजी उपलब्ध होत नव्हता. त्याच्यानंतर सॅनिटायझर लवकर उपलब्ध होत नव्हतं. असे कितीतरी एलिमेंट्स होते. त्याच्यामुळे प्रायव्हेट डॉक्टर्स जे आहेत, ते त्यांचं क्लिनिक उघडू शकत नव्हते, इच्छा असून असून पण. तर ते क्लिनिक उघडू शकत नसल्यामुळे हे सगळं प्रेशर कुठे येत होतं? कोव्हिड सेंटरवरती किंवा हॉस्पिटलवरती. मोठ्या प्रमाणावर संख्या तिथे वाढायला लागली. काही एसिम्प्टोमॅटिक असतात ते त्यांच्या लेव्हललाच तिथेच बरे होऊ शकतात. तर मग संघाने असा निर्णय केला, की आपण निरामय संस्थेच्या माध्यमातून एक कोव्हिड मटेरियल बँक आपण तयार केली आणि त्याच्यामधनं प्रत्येक डॉक्टरांना त्या आठवड्याला वापरण्यासाठी लागणारे पी किट म्हणजे रोज एक वापरलं तर किमान समजा त्यांना एक 10 पी-पी-ई किट आठवड्याभरासाठी लागतील. त्याच्यानंतर त्यांना लागणारं हँड सॅनिटायझर असेल, ग्लोव्हज असतील, ईच अँड एव्हरीथिंग ज्याच्यामुळे त्यांचा दवाखाना व्यवस्थित चालू राहील. बरं. असं मुंबईत आम्ही किती जणांना दिलं? 6,500 डॉक्टरांना दिलं. बापरे! दर आठवड्याला लागणारं दर आठवड्याला 3 महिन्यासाठी चालवलं. त्याच्यामुळं क्लिनिक सुरू झाले. लोकांना त्या ठिकाणी डॉक्टरांनी व्यवस्थित एक यंत्रणा उभी केली, रचना लावली प्रॉपर, एका ठराविक अंतरावरून तपासणं वगैरे आणि मग त्याच्यातून त्यांना मार्गदर्शन करणं आणि मग त्याच्यामुळे हे जे एसिम्प्टोमॅटिक होतं किंवा कमी दाहक होतं, ते त्या ठिकाणीच त्यांनी त्याला नील करायला सुरुवात केली. असं झालं. बरं हे डॉक्टर काय आमचे स्वयंसेवक नव्हते बरं का. तुमच्या माहितीसाठी सांगतो. नाहीतर तुम्ही म्हणाल हिंदुत्ववादी डॉक्टरांना शोधून तुम्ही किट दिल्या असतील. असं काही नाहीये. प्रत्येकाला आमच्याकडे एक यादी होती. त्या आम्ही फोन करून विचारायचो, "सर काय अडचणी आहेत?" मग ते सांगायचे. मग आम्ही त्यांना नेऊन ते द्यायचो. तर त्याच्यामुळे त्यांच्याशी खूप चांगला संपर्क झाला आणि संघाचं एक वेगळं रूप त्या ठिकाणी सगळ्यांना बघायला मिळालं. पण त्याच्यानंतर ठीक आहे, तेवढंच म्हणजे हो. त्यात परत तुम्ही आमच्या शाखेत या, बैठकांना या, असा काही आग्रह त्याच्यात कुणाचा अजिबात त्याच्यामध्ये नाहीये, असं. आणि या तर या हा एक मोठा विषय आणि मग त्याच्यानंतर एक विषय आला, की
मुंबई महानगरपालिकेवरती प्रचंड प्रेशर येत होतं, की आपल्याकडे वस्त्या खूपच घनदाट आहेत. म्हणजे उदाहरणार्थ जसं नेहरू नगर वस्ती आहे विलेपार्ले वेस्टला. त्याच्यानंतर असं त्या सगळ्या पट्ट्यामध्ये तुम्ही पठाणवाडी, मालवणी, त्याच्यानंतर तुम्ही धारावी, धारावी तर त्यातलं एक टोक आहे वेगळं. तर या सगळ्या वस्त्यांमध्ये अडचण काय होती, एकेका गल्लीमध्ये जवळपास 20-20, 25-25 घरं. ती हम्म. कंजेस्ट आता तुम्हाला कोविड सांगतंय, की तुम्ही ठराविक अंतरापासून शक्यच नाही. एकमेकांपासून राहा. तुम्ही तिथे कसं राहणार आहात? आणि त्याच्यामुळे वस्त्यांमध्ये ते पसरायला लागलं अतिशय वेगानं. म्हणजे आम्ही ज्यावेळेला स्क्रीनिंग सुरू केलं, मग त्या स्क्रीनिंगचा विषय कसा आला, की निरामय संस्थेला महानगरपालिकेच्या माध्यमातून एकत्र आपण काम करू अशा पद्धतीनं त्यांनी परवानगी दिली आणि मग त्यातलं सुरुवातीचं काम आहे ते अ, अ, विलेपार्ले वेस्ट या वॉर्डमध्ये त्या ठिकाणी हम्म. सुरू झालं. हम्म. तर त्या ठिकाणी ती नेहरू नगर वस्ती होती. त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती कोविडच्या रुग्णांची संख्या झाली होती आणि मग मनुष्यबळ नसल्यामुळं महानगरपालिकेच्या माध्यमातून डॉक्टर त्या ठिकाणी जाऊ शकत नव्हते वगैरे असं. लोकांचा थोडासा आक्रोश पण होता, की आम्हाला सुविधा मिळत नाही, आम्हाला उपचार मिळत नाही वगैरे सगळं. तर त्या ठिकाणी मग त्या वस्तीमध्ये संघाला निरामय संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं, की तुम्ही इथे काम करा, आम्हाला मदत करा. इतकी शास्त्रशुद्ध पद्धत आम्ही त्या ठिकाणी एस्टॅब्लिश केली, की सुरुवातीला एक 30 जणांची संघ स्वयंसेवकांची टीम ती येईल. त्याच्यानंतर सेवांकूर म्हणून संघाचा एक आयाम आहे, जे डॉक्टर विद्यार्थ्यांसाठी काम करतं. त्यातनं डॉक्टरांची एक 10 जणांची टीम येईल. ह्या 2 टीम एकत्र मर्ज होतील. मग त्यांचं प्रशिक्षण चालेल 3 दिवस, की त्यांनी नेमकं करायचं काय? त्यांनी पी किट कसं घालायचं, कसं बरं, बरं, उतरायचं बरं, बरं. वगैरे असं सगळं. तर त्याचं पूर्ण तंत्रसिद्ध प्रशिक्षण डॉक्टर गवाणकर म्हणून आमचे स्वयंसेवक आहेत. तर ते पूर्ण म्हणजे त्या कालावधीमध्ये पुढचे 6 महिने हे सगळेजण या सगळ्या प्रक्रियेत होते. त्यांच्यासोबत असलेल्या डॉक्टर आणि अजून एक 2-3 डॉक्टरांची टीम या सगळ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना ट्रेन करायची, की वस्तीत गेल्यानंतर काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, मेडिकल पॅरामीटर्स कुठले बघायचे आहेत, कुठल्या पॅरामीटरच्या आधारे आपल्याला तो रुग्ण संशयित आहे किंवा म्हणजे त्याला तो आजार झालाय, कोव्हिड झालाय, हे असं कसं कळणार? हे सगळं त्याच्यात डिटेलमध्ये आणि मग पहिला दिवस तर मला पण कल्पना नव्हती, की म्हणजे उदाहरणार्थ ठीक आहे, त्या दिवशी पहिल्या दिवशी पहिला दिवस स्क्रीनिंग करायचं जवळपास एक 15 काउंटर आम्ही सेट केले. एवढे मोठे डॉक्टर्स त्या सकाळी उभे केले. त्याच्यानंतर स्वयंसेवकांनी ते सगळं करायला हातात घेतलं. तर म्हटलं ठीक आहे, आता आम्ही आहोतच की. पण बरोबर. संघाच्या क्षेत्रीय प्रचारकांपासून प्रत्येक अधिकारी त्या दिवशी, त्या ठिकाणी तिथे उपलब्ध होता. बापरे! तेव्हा मी असा विचार केला, की अरे म्हणजे आपण नुसतं सांगतो, की तुम्ही चला पुढे, आम्ही आहोत किंवा आम्ही आलो मागून. तर हे वेगळं आहे म्हटलं गणित फार. हे काय आयुष्यभर आपल्याला कधी कळायचंच नाही. तर त्यातनं खूप एक ऊर्जा मिळाली. अरे एवढे मोठे अधिकारी आलेत. प्रत्येकाला त्याची चिंता आहे, की आपण कसं करणार आहोत. त्यांना चिंता आहे, की हे करताना स्वयंसेवकाला काही होता होता कामा नये. हम्म. तर ती सगळी प्रोसेस आम्ही इतकी छान एक तर काय झालं मध्येच आदरणीय बरखा दत्त मॅडम त्यांना कुणीतरी सुचवलं, की अशा पद्धतीचं संघाचं काम चाललंय. बरं. मग आता हे काम खरंच चाललंय का नाही चाललंय? कशा अर्थाने? तर त्यांनी ठरवलं, की त्या प्रत्यक्ष फील्ड व्हिजिट करतील. बरं. तर आता माझ्याकडे त्या ओव्हरऑल जबाबदारी होती त्या सगळ्याची. तर मी म्हटलं, की "अरे, यांचं काही खरं नसतं. हे कधी पण कुठलेही प्रश्न विचारू शकतात." किंवा दुसरं त्यांचा रोग काय आहे? म्हणजे सकारात्मक चेक करायचंय का संघ काय नेमकं करतंय ते सगळं उजागर करायचंय? तर ठीक आहे म्हटलं चला मग आता सगळे आम्ही आपल्या-आपल्या कामाला जे काही आपलं ठरलंय दैनंदिन काम, ते तसंच करायचं. त्याच्यात वेगळं काही कुणी येतंय म्हणून त्याची काही तामझाम वगैरे करायची काही गरज नाही. असं क्लिअर झालं आणि आम्ही आपल्या कामाला लागलो. तर त्या आल्या, आम्ही त्यांचं जस्ट त्यांना घेऊन आलो वस्तीमध्ये. तर मग पण त्यांच्याकडनं अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या. पत्रकाराची भूमिका कशी असायला पाहिजे. हम्म. त्या प्रत्येक गोष्टीमध्ये बातमी शोधत होत्या. हो का? हां. म्हणजे तिथे अ, गटार साफ करणारे कर्मचारी होते. तर त्या कर्मचाऱ्यांना त्या विचारत होत्या, की "तुम्ही कुठनं आला आहात? मग तुमच्याकडे सुरक्षेची काही साधनं आहेत?" वगैरे अशा सगळ्या पद्धतीनं. मग असं आमच्या कामाच्या ठिकाणी येईपर्यंत त्यांनी 5 प्रकारचे वेगवेगळे शूट त्यांनी त्यांच्या ह्याच्यात केले. मग तिथे आल्यानंतर काय,
तर मग त्यांनी सुरुवात केली, की "हे बाबा असं सगळं आज इथे होतंय, मी सगळं बघायला आले आहे. तर आपण बघूया इथे कोण-कोण आहे." तर त्यांनी पहिला प्रश्न विचारला ते अजित पेंडसे सरांना, की "तुम्ही इथे काय करताय म्हणजे तुम्ही?" तर ते म्हणाले, की "मी संघाचं काम करतो आणि मी चार्टर्ड अकाउंटंट आहे. तर आम्ही येत असतो असं वस्त्यांमध्ये." म्हटलं, "तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट आहात?" तर ते म्हणाले, "हो." मग त्याच्यानंतर पुढे त्या म्हणाल्या, "मग तुम्ही?" ते म्हणाले, "महेश देशपांडे सर, मी भवन्स कॉलेजचं प्रिन्सिपल आहे." तर तर ते म्हणाले, की "प्राचार्य असून तुम्ही या वस्तीमध्ये?" "नेहमीच येतो मॅडम." म्हणजे आज विशेष काही आलो नाहीये, नेहमी येतो. संघाच्या कामाच्या निमित्तानं हा प्रवास सुरूच असतो. मग ते झालं ते पुढे डॉक्टर गवाणकर ते म्हणाले, "मी सर्जन आहे." असं करत इंजिनिअरपर्यंत आलं आणि मी म्हटलं, की ठीक आहे आता याच्यात काही सापडत नाहीये आणि क्लिअर झालंय आता, की हे सगळे लोकं मनापासून काम करतायत. मग त्या गेल्या काउंटरवर आणि काउंटरवर त्यांनी विचारलं, की "तुम्ही कोण आहात?" तर ते म्हणाले, की "मी पी-एच-डी केलेलं डॉक्टर आहे." तर दुसरा बाजूचा म्हणाला, "मी डॉक्टरच आहे, खरा-खुरा डॉक्टर आहे." मग त्यांनी ते एक्सेप्ट केलं, की येस, दीज आर जेन्युइन पीपल्स आणि ते उगाच आपलं यायचंय, काहीतरी दाखवायचंय म्हणून इथं काही चाललेलं नाही. तर खरंच मनापासून त्यांनी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक प्रशिक्षण हे सगळं हं. तंत्रशुद्ध करून त्यांचं हे काम चाललंय. तर त्यावेळेला आम्हाला लक्षात आलं, की म्हणजे तुम्हाला सहजासहजी तुम्ही करताय, म्हणजे तुम्ही म्हटलं आम्ही कोविडमध्ये काम केलंय, आम्ही हे केलंय, ते केलंय, हं. असं नाही आहे. तुमची प्रत्येक ठिकाणी परीक्षा आहेच त्या ठिकाणी. तर त्याच्यामुळं ती एक वेगळी मला अनुभूती होती म्हणजे एका अर्थानं, की आपण कितीही चांगलं करायला गेलो, तर अग्निपरीक्षा तर आहे बाबा, हे एवढं ठरलंय. तर मग आम्ही थांबलो नाही. त्याच्यानंतर जे एक काम एक म्हणजे तुम्हाला सांगतो इतके अनुभव आहेत ना त्याच्यामध्ये. डॉक्टर जे आल्या जे मेडिकलचे स्टुडंट पण आले. तर पहिल्या बॅचमधनं पूर्ण करून ते घरी जाऊन त्यांनी घरी थांबणं अपेक्षित आहे ना. ते घरी भांडून परत आले दुसऱ्या बॅचसाठी. बापरे! आणि आम्ही सांगतोय, "अरे, आपल्याकडे खूप लोकं आहेत." "नाही, नाही, नाही. मी नाही जाणार. मी नाही जाणार. मला काम करायचंय. मला कर्तव्य मला काम करायचंच आहे." बापरे! मी इतकं अवाक झालो तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर ह्या सगळ्या मुलांकडनं म्हणजे इतक्या गोष्टी शिकण्यासारख्या होत्या ना, म्हणजे मेडिकल स्टुडंट्स आपण म्हणतो, की ते खूप अभ्यासू असतात, पुस्तकी किडे ही जी असतात. सगळी कार्यकर्त्यांची फळी होती, ही सगळी संघरचनेतनं नाही, कार्यकर्ता नाही, नाही. तसंही नाही. याच्यामध्ये 70% संघाच्या शाखेवर येणारे स्वयंसेवक होते. हं. उरलेले 30% हे आम्ही समाजाला आवाहन केलं होतं, की अशा पद्धतीचं जर तुम्हाला काम करण्याची इच्छा असेल, तर तुम्ही या. त्या माध्यमातून आलेले ते उरलेले शाबास! 30% लोकं. वाह! आणि ते खूप काही शिकवून गेले आम्हा सगळ्यांना, स्वयंसेवकांना पण आणि सगळ्यांना पण. मग त्याच्यातनं तो भोजन मंत्र असेल, एकमेकांबरोबर अंतर ठेवून जे काही आपल्या रचनेचं काम आहे किंवा रचनेतल्या कार्यपद्धतीचा जो विशेष आहे, जो सगळ्यांना चांगला वाटू शकतो, जो शिकला पाहिजे, ऐकला पाहिजे, घेतला पाहिजे. तो त्या त्या सगळ्या गोष्टी पार पाडत ते सगळं काम झालं आणि एकदा असं ठरलं, की धारावीत पण खूप अडचण आहे आणि मग अधिकाऱ्यांकडनं पण आलं, की तुम्ही तिथे का नाही आम्हाला मदत करत? हं. तर मग आपण म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाहीये. पण ओव्हरऑलच धारावीचं ओव्हरऑल हे बघता आपण किती दिवस कॅम्पेन चालवणार, कसं चालवणार? मग त्याचा खूप अभ्यास आम्ही केला. आणि हं. मग स्वयंसेवकांची एक फळी तयार केली. स्वयंसेवकांना विचारलं, की आपण सगळ्यांचा डबल उत्साह, की तुम्ही धारावी काय कुठेही सांगा, आपण जाऊ आणि ह्या सगळ्या म्हणजे संकटामध्ये आपली जी भूमिका आहे स्वयंसेवक म्हणून शासनाच्या सोबत काम करण्याची, ती हं. आपण निष्ठेनं पार पाडू, हे हं. त्याच्यामध्ये होतं. धारावीत आम्ही एकाच दिवशी वेगवेगळ्या 80 ठिकाणी आरोग्य शिबिरं लावली होती. स्क्रीनिंग कॅम्प आणि त्याच्यामध्ये असं नव्हतं, की या गल्लीत आपल्या विचारांची लोकं हो, राहतात, तिथे प्रश्नच नाही. लावायचं आहे. प्रश्नच नाही. त्या ठिकाणी राष्ट्रवादी, काँग्रेस, त्या वेगवेगळ्या विचारांच्या तिथल्या सामाजिक संघटना, त्या सगळ्यांचं एक एकत्रीकरण आधी केलं आणि त्या सगळ्यांना विचारलं, की तुमच्या ठिकाणी किती कॅम्प तुम्हाला लागतील? किती डॉक्टर पाहिजेत? आणि त्या ठिकाणी आजही त्यांच्याशी आपले इतके छान नातेसंबंध आहेत, की ते सहज बोलणं होतं. वेगवेगळ्या विषयांमध्ये ते काही आपल्याला सुचवतात, हे चांगलं झालं पाहिजे किंवा याच्यामध्ये बदल म्हणजे झाले आता ती पाहिजेत. जी यंत्रणा तेव्हा लागली ती अजूनही वेगवेगळ्या आजही ती प्रकारे वेगळ्या-वेगळ्या प्रकारे आपल्या संपर्कात आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने विचारांचं आदान-प्रदान असेल, ते सगळं सातत्यानं होतच आहे. ताई, दादा अशी निर्माण झालेली नाती आहेत. आणि त्यावेळेला धारावीमध्ये प्रचंड म्हणजे
मग तुम्हाला सांगतो गंमत आमच्या कार्यकर्त्यांचं वैशिष्ट्य आहे म्हणजे किती पण म्हणजे संकटाचा कालावधी असो किंवा असा एक छोटासा म्हणजे त्यातला किस्सा म्हणजे कसा होता, तर आम्ही जवळपास 80 टीम घेऊन गेलो होतो 10वीत. धारावीत आणि संध्याकाळी 5:30-6 वाजले. आता बाकीच्या सगळ्या टीम परत आल्या. तर जवळपास एक 75 टीम, 76 टीम आल्या आणि 2 टीम पण येतील असं ट्रेस झालं, की त्या संपर्कात आहेत, येतायत. तर आता सगळं हळू-हळू सगळं रॅपअप करायचं आहे. पॅकअप करून परत जायचं आहे. परत उद्या नवीन विषय असणार आहे. तर मग हळू सगळं 79 टीम आल्या. एक टीम काय भेटत नव्हती. तर ते आमचे मनी बालन म्हणून आहेत धारावीतले. तर ते बसले होते, सगळे अधिकारी बसले होते. तर ते म्हणाले, की "अहो विकासजी, हे बघा हे धारावी आहे. इकडे आउट ऑफ आउट कधी नसतं. हं, हं. एखाद दुसरं राहून जातं. ते सोडा. जे आलेत त्यांना घेऊन जावा. घेऊन जा. जे उरलंय ते आम्ही शोधून पाठवतो." मी म्हटलं, "अहो असं चालतं का?" ते असं चालणार नाही म्हणे. अहो म्हणे, "तसंच असतं इथे, हे धारावी आहे." म्हटलं, "अहो तसं ठीक आहे." पण मग शेवटी ती टीम ट्रेस झाली. आम्ही अच्छा. गेलो. पण एवढ्या सगळ्या पण त्या मेंटल स्ट्रेसमध्ये लोकं इतकं सहज, हलकं-फुलकं काही ना काही गप्पा मारत ते काम पुढे घेऊन चालले होते ना. तर त्याच्यामुळे असं आम्ही काहीतरी वेगळं म्हणजे हिमालय डोक्यावर घेऊन बसलोय, हं. असलं काही नव्हतं. किंवा आम्ही त्या युथ विले नावाच्या हॉस्टेलमध्ये आम्ही सगळे राहिले होतो. तर त्या ठिकाणी पण जे काही नियम पाळायचे आहेत ते पाळून हसत, खेळत काम आणि त्याच्यातनं एकमेकांना काही ना काही नव्यानं शिकवायला मिळवणं वगैरे. तर हे आम्ही तो काळ जगलाय म्हणजे खूप एक वेगळ्या पद्धतीचं म्हणजे त्याला एन्जॉयमेंट नाही म्हणणार, पण एक समर्पण भावना ठेवून समाजासाठी काहीतरी करण्याची जी भूमिका असते, ती कशी वठवावी, ती कशी सत्यात उतरवावी, ते सगळं त्या काळात जवळपास आम्ही अनुभवलं, केलं. मग एक आग्रह असतो, एक बॅच आम्ही फक्त महिलांची केली, म्हणजे मुलींची केली फक्त एक बॅच. बरं. फक्त महिला स्वयंसेविका त्यांनी मालाडमध्ये येऊन 30 दिवस राहून वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये जाऊन फक्त महिला, त्यांचं नेतृत्व पण महिलांनी करायचं, ते डॉक्टर पण महिलाच असतील आणि ते सगळा विषय महिला. हं. आमची मधुराताई आहे, तिने ते सगळं कॅम्पेन त्यावेळेला लिहिलं. तुम्हाला जो पुरस्कार मिळाला कोविड योद्धा, तो याच कार्यासाठी मिळाला? या सगळ्या कामासाठी म्हणून तसं म्हणायला गेला तर मी त्या पुरस्काराला वैयक्तिक पुरस्कार मानत नाही. एका अर्थाने बरोबर. संघ स्वयंसेवक म्हणून संघटनेने सांगितलेली जबाबदारी किंवा त्या काळामध्ये एक कार्यकर्ता म्हणून जे करायला पाहिजे होतं ते आपण केलं. फक्त आपण म्हणतो की 10 जणांचा एखादा कोणी कर्णधार रिप्रेझेंटेटिव्ह आहे. असतो, रिप्रेझेंटेटिव्ह असतो. तसंच त्या सगळ्यामध्ये होतं आणि मग त्या रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तो अ, पुरस्कार. पण तो आदरणीय राज्यपालांच्या हस्ते मिळाला. त्यामुळे एका अर्थाने शासकीय यंत्रणेनं संघानं ह्या केलेल्या कामाला दिलेलं ते एक मोठी पावती आहे. सन्मान आहे, पावती आहे असं आम्ही समजतो. आणि तो त्या सगळ्या स्वयंसेवकांचा आणि त्या सामाजिक कार्यकर्त्यांचा तो एका अर्थानंच गौरव आहे, सन्मान आहे आणि तो त्यांना समर्पित आहे, असा हं. विषय. तुमचं जे गरजूंना, मग ते मध्यमवर्गीय असोत, निम्न स्तरातले असोत, त्या सर्वांना मेडिकल फॅसिलिटीजचा खर्च कमी करण्यासाठी तुमची जी पूर्ण यंत्रणा काम करते, त्याचा पुढचा टप्पा म्हणून तुम्ही सावली केअर सेंटर सुरू केलं ना? येस. म्हणजे त्याचा पुढचा टप्पा नाही. सावलीची खूपच विशेष गोष्ट आहे. सावली म्हणजे नेमकं काय मी तुम्हाला सांगतो. हां. सावली म्हणजे मुंबईमध्ये देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून जेव्हा एखादा व्यक्ती उपचारासाठी येतो, हं. प्रामुख्यानं तो टाटा हॉस्पिटलमध्ये येतो कॅन्सरच्या उपचारासाठी. तर त्यावेळेला त्याची निवासाची व्यवस्था नसते. टाटा हॉस्पिटलची खरी गंमत अशी आहे, की ती उभारलं गेलंय ते जवळपास 4,000 लोकांसाठी. पण आता तिथे येतात 40,000 लोकं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, की त्या टाटा हॉस्पिटलवर लोकांची प्रचंड श्रद्धा आहे. एकतर वैद्यकीय विषय आहे आणि त्यात संवेदनशील विषय असताना त्यात श्रद्धेचा विषय आहे. त्याच्यामुळं तिथलेच डॉक्टर आम्हाला बरे करू शकतील, अशा मानसिकतेत येणारा प्रत्येक तो रुग्ण, तो वर्ग आहे सगळा. अच्छा. आणि मग पर्याय नसल्यामुळे राहतो कुठे? तर टाटा हॉस्पिटलच्या बाहेर जी रस्त्यावरची फुटपाथ आहेत, त्या ठिकाणी ते राहतात. त्याच्या बरेच बातम्या आणि अनेक वेळेला आपण ते वृत्तपत्रांमधनं पण ऐकलेलं आहे. तर त्याच्या संदर्भामध्ये मग काय झालं खरं तर, की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नाना पालकर स्मृती समिती नावानं एक स्वतंत्र इमारत या विषयात आहेच. त्यात रुग्णनिवासाची व्यवस्था आहे. पण ती अपुरी आहे एका अर्थानं. तर वाढता रुग्णांचा सगळा ओघ पाहता एकेकाळी
आम्ही हे सगळं आरोग्य विषयातलं काम करत असतानाच मी आदरणीय चंद्रकांत दादांच्या अ, जवळ या सगळ्या आरोग्य विषयातल्या कामाला घेऊन त्यांना सगळं कामाचं प्रेझेंटेशन करून, मग त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या रुग्णांना वैद्यकीय व्यवस्था, वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी एक यंत्रणा आम्ही तशी उभी केली. तर त्या सगळ्या कामामध्ये गंमत काय झाली, तर सावलीच्या संदर्भात टाटाच्या बाहेर बिहारवरून आलेलं एक कुटुंब होतं. त्या कुटुंबामध्ये आई, वडील आणि एक लहान बाळ. लहान बाळ कधी अगदी 7-7.5 महिन्याचं आणि वडिलांना झाला होता कॅन्सर. तो वडिलांच्या उपचारासाठी म्हणून ते इथे आले. त्यांच्यावरती किमोथेरपी चालू होती. उपचार चालू होते. बरं. पण आला पावसाळा. आता त्या पावसामध्ये दुर्दैवानं खूप प्रयत्न करून पण ते बाळ पावसात भिजलं. त्याला न्यूमोनिया झाला आणि दुर्दैवानं ते दगावलं. बापरे! ही बातमी न्यूज पेपरला आली, सगळीकडे झाली. तर त्या रात्री मी, तनुजा आम्ही झोपूच शकलो नाही. कारण आमच्या डोक्यात असं होतं, की अ, त्याचा काय दोष होता? हो ना. त्याचा काहीच दोष नव्हता. तर मग आम्ही दादांच्या कानावर हा विषय घातला. दादा फार संवेदनशील आहेत आणि ते नेहमीच काही ना काही असं नाविन्यपूर्ण करण्यासाठी किंवा जिथे गरज आहे तिथल्या प्रश्नांना सोडवण्यासाठी ते नेहमी समोरनं विचारतात. अजून काही विषय आहेत का रे? काही करता येईल का? मग आम्ही हे सगळं सांगितल्यानंतर दादा म्हणाले, "तातडीनं जागा शोधा." आता तातडीनं जागा शोधायची तर अनुभव आपल्या 5वी पुजलेलेच आहेत. नवीन-नवीन विदारक. टाटा हॉस्पिटलच्या त्या रेडियसमध्ये तुम्हाला कोणीही जागा देणार नाही, कॅन्सर रुग्णांना राहण्यासाठी म्हणून. अरे बापरे! दुर्दैव आहे. अरे, अरे, अरे! 6 महिने आम्ही जागा शोधली. 6 महिने. 3 जागा ॲग्रीमेंट करायला गेलो आम्ही संस्थेचं, त्या घरमालकाचं. तर लोकांनी तिथल्या नंतर त्यांना प्रेशर करून ते रद्द करायला लावलं. का बरं त्रास होतो? त्रास म्हणा किंवा आम्ही जे ऐकलं त्याच्यामध्ये म्हणजे कितपत म्हणजे काय तुम्हाला सांगायचं म्हणजे त्याच्यामध्ये फारच विदारक सगळे किस्से आहेत. म्हणजे त्यांना ते संसर्गजन्य आहे असं वाटतं. नाकामध्ये नळी लावलेला पेशंट समोर बघायला नको असं वाटतं. कधी-कधी मग मी माझ्या ऐकण्यातनं असं पण आलं, की म्हणजे ते एड्ससारखं ट्रीट करतात कॅन्सरला त्या ठिकाणी. तर त्याच्यामुळे शेवटी मग सुदैवाने एक अ, जैन म्हणून गृहस्थ आम्हाला मिळाले. त्यांचं अहमद सेलर कंपाउंडमध्ये 2200 स्क्वेअर फीट जागा होती आणि ते म्हणाले, की नाही मग आता ते त्यावेळेला तर दादा म्हणजे मिनिस्टर होते. तर त्यांना आम्ही सांगतोय, की अहो ते सगळे याच्या पाठीशी आहेत. ते म्हणाले, "नहीं, नहीं, हमको 3 सामाजिक काम करने वाले लोगों का पत्र चाहिए आपके बारे में, की आप अच्छा काम कर रहे हो." मग आम्ही तिथल्या वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना भेटून त्यांना सांगितलं. मग हरकचंद सावलांनी एक पत्र दिलं. बरं. मग तिथल्या अजून एक सामाजिक कार्यकर्त्यांनी पत्र दिलं आणि मग त्यांना पूर्णपणे विश्वास बसला आणि 8 वर्षापूर्वी आम्ही त्या ठिकाणी सावलीची स्थापना केली. सावलीच्या स्थापनेमध्ये जे काम जवळपास सावलीचं सगळं इंटिरियर आतमधलं करायचं होतं, त्याला 3-3, 6-6 महिने असं लागू शकतील असं होतं. आमचे संजय इंदुरकर म्हणून आहेत. मोठ्या जबाबदारीवरती ते पी-डब्ल्यू-डीला अधिकारी होते. तर त्यांनी संपूर्ण टीम उभी केली आणि ती टीम कधी कशी काम करायची. दिवसभर ते सगळं त्यांचं रुटीन काम हो. करायचे आणि संध्याकाळी 7 नंतर येऊन इथे काम करायचे आणि असं त्यांनी 25 दिवसामध्ये सावली इतकी सक्षम बनवली, की आजही आम्हाला मेंटेनन्ससाठी काही करावं लागत नाही वेगळं. किती जणांची व्यवस्था आहे त्याच्यात? 50 जणं राहू शकतील अशी व्यवस्था आहे. त्याच्यामध्ये 18 रुग्ण आणि प्रत्येकी 2-2 नातेवाईक असं तिथे राहतात. त्याच्यानंतर मग तिथे सीसीटीव्ही, त्याच्यानंतर सगळं स्वच्छतागृह. तिथली स्वच्छता अप्रतिम आहे, मी तुम्हाला सांगतो. कारण का? तर स्वच्छता हाच त्या सगळ्या वास्तूचा खरा आत्मा आहे एका अर्थानं, त्या सगळ्या ठिकाणी राहत असल्यामुळं. तर त्याच्यानंतर मग रुग्णांना त्यांचं साहित्य ठेवण्यासाठी, औषधं ठेवण्यासाठी फ्रीज असेल, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्यांना वातानुकूलित व्यवस्था असेल, एसी असतील. कारण सफोकेशनला थोडंसं हे आहे, त्याच्यामुळे एसीची व्यवस्था पण त्या ठिकाणी केली आहे. म्हणजे मी अनुभवलं काय, तर दादा खरं तर या सगळ्या प्रकल्पाच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. तर त्यांनी सांगितलं, की जसं आपण राहतो ना विकास, तसं लोकांना राहायला द्यायचं. तर तेव्हा मला लक्षात आलं, की अरे कुणासाठी काहीतरी करायचंय उगाच म्हणून त्याला झोपडं बांधून दे आणि त्यात राहा आणि वरनं ढोल वाजव. हो. ही आपली कार्यसंस्कृतीच नाही.
त्याला आपण राहतोय तेवढ्या सुंदर चांगल्या ठिकाणी त्याची राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, बिहारमधले आमदार हे त्यांच्या कुटुंबियांच्या एका ट्रीटमेंटसाठी म्हणून टाटाला आले. तर सहज दादांच्या माध्यमातून कुठेतरी व्यवस्था त्यांची करा असा सगळा विषय आला. तर मी नेऊन त्यांना सावली दाखवलं, की असं-असं आहे, इथे थांबाल का? 7 दिवस थांबले सहकुटुंब. म्हणजे तुम्ही विचार इतकं करा, चांगलं की इतक्या चांगल्या पद्धतीची वास्तू त्या ठिकाणी आपण उभी केली आणि त्याच्या माध्यमातून हे सुरू आहे. आता त्याचं भविष्यच काय तर मध्ये काही अधिकाऱ्यांनी सहज येऊन सावलीला भेट दिली आणि त्याच्यामधनं त्यांना असं वाटलं, की आपण खूप चांगल्या पद्धतीनं चालवतोय आणि त्याच्यामुळे भविष्यात अजून काही ठिकाणी समजा अशा पद्धतीची वाह! गरज आहे, तर त्या ठिकाणी जर जागा शासनानं उपलब्ध करून दिली, तर सावली 2 करण्याचा आमचा मानस आहे. आणि आम्हाला दादांनी पण त्या दिशेनं काम करायला परवानगी दिलेली आहे. नवीन जागा शोधा आणि त्या निमित्तानं आपण परत एक सावली अजून उभी करू, कारण समाजाची गरज आहे. अजून ती गरज पूर्ण झालेली नाही. मला फक्त काय वाटतं माहिती आहे का, की राजकारणात असलेल्या प्रत्येक नेत्यानं, व्यक्तिमत्त्वानं आपापल्या परीनं ते करतच असतात. म्हणजे मी त्यांना सांगण्याइतका मोठा नाही, पण असे जे काही ज्वलंत विषय आहेत ना, यांना थोडंसं वाचा फोडली पाहिजे आणि अशा व्यवस्था म्हणजे आता उदाहरणार्थ टाटा हॉस्पिटलच्या जवळपास रुग्णांना राहण्यासाठी लागणारी व्यवस्था असेल वगैरे असं. त्या व्यवस्थेमध्ये त्यांनी आपापल्या परीनं काही ना काही कॉन्ट्रिब्युशन देऊन ते विषय सोडवण्यासाठी काम केलं पाहिजे. अशी मनापासून माझी सगळ्यांना विनंती आहे एका अर्थानं. कारण हा प्रश्न ज्वलंत आहे. तो असा संपलेला नाही. आपण परीनं संघ प्रयत्न करतो. बाकीच्या संस्था पण सामाजिक त्या विषयामध्ये काही ना काही त्यामध्ये काम चालू आहे, करत आहेत. तर सगळ्यांनी एकत्र येऊन हा प्रश्न कायमचा कसा मार्गी लागेल, हं. तो एकदा आपण या सगळ्यामध्ये विचार केला पाहिजे. कारण वैयक्तिक प्रत्येकजण थोडी-थोडी व्यवस्था करत बसला, तर तो रुग्णसुद्धा परत संभ्रमित होईल. नेमकं कुठे राहायचं? हे 1 महिना यांच्याकडे राहायचं, दुसऱ्या महिन्यात तिकडे राहायचं. किती ठिकाणी नाव नोंदणी करायची? तर या सगळ्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र येऊन एक काहीतरी त्याचं सोल्युशन काढलं पाहिजे आणि त्याच्यानुसार मग रुग्णांसाठी त्या निमित्तानं एखादी व्यवस्था उभी केली पाहिजे, असं मला खूप मनापासून वाटतं. यात काम करत असल्यामुळं आणि तळागाळात काम करत असल्यामुळं अनेक वेगवेगळ्या संकल्पना किंवा वेगवेगळ्या आयडियाज, वेगवेगळ्या योजना आम्हाला सुचतात, त्या असू शकतात असं आहे. काही ठिकाणी योग्य फोरम मिळतो, त्या ठिकाणी आम्ही तो मांडतो. काही ठिकाणी अजून चांगली संधी मिळाली आणि योग्य ठिकाणी जर ते कानावर गेलं, तर 100% त्याचा उपयोग समाजाला होईल, असा विश्वास आहे, असं वाटतं. बघू भविष्यात अशी संधी मिळेल याची वाट पाहत काम करत राहायचं. हा निश्चय पक्का आहे. मग याचं सोल्युशन असे भरपूर हॉस्पिटल्स देशाच्या कानाकोपऱ्यात उभं राहणं आणि लोकांना यायची वेळ हे असं वाटत नाही का? कारण शेवटी ॲब्सोल्युटली तुम्ही तसंच आहे. किती ॲब्सोल्युटली करणार? तसं आहे. पण मला असंही म्हणायचं आहे, की टाटा हॉस्पिटल त्याच्या परीनं काम करतच आहे. आता ऑलरेडी देशभरामध्ये 9 ठिकाणी टाटा हॉस्पिटल सुरू झालेत. हं. त्या ठिकाणी त्या राज्यामध्ये वेगळं नाव वगैरे असं. पण कार्यसंस्कृती, डॉक्टर्स, एक्सपर्टीज ही या मुंबईतल्या टाटा हॉस्पिटलमधून त्या ठिकाणी जाते किंवा ते चालवणारी जी काही तिथली महत्त्वाची अधिकाऱ्यांची टीम आहे, ती टाटा हॉस्पिटलच्या अम्ब्रेलाखालीच ते सगळं करतीये. पण मला असं म्हणायचं आहे, की ते करतातच आहे भरपूर. अजून नाही आहेत का बाकी? हां, बरोबर आहे. करेक्ट. तर अजून पण अशा पद्धतीचं तुम्ही टाटा ते आता ब्रँड झालंय त्या क्षेत्रामध्ये त्यांनी चांगलं काम केलंय म्हणून असं काम करणारे अनेक हो, हॉस्पिटल्स आहेत. हो, हो. त्यांच्या शाखा वेगवेगळ्या ठिकाणी उघडाव्यात. बरोबर. शासनाने त्यांना त्याच्यामध्ये निधी द्यावा, मदत करावी. कॅन्सर रुग्णांचे उपचार मोफत व्हावेत अशी काहीतरी यंत्रणा करावी आणि अशा पद्धतीने जर त्या राज्यामध्ये 2-2, 3-3 मोठ्या प्रमाणावरती जर कॅन्सर रुग्णालय उभे राहिले, तर मला वाटतंय की हे प्रश्न संपतील. म्हणजे बस्तरसारख्या ठिकाणी तुम्हाला सांगतो, आमच्याकडे सुनीताताई आल्या होत्या. सुनीताताई गोडबोले. त्यांना पद्मश्री मिळालं. त्यांना आणि त्यांच्या मिस्टरांना. तर त्यांची सहज आमच्या गप्पा झाल्या. तर त्यावेळेला आम्हाला त्या म्हणाल्या, की "विकास, आम्ही ज्या जिओग्राफिकल एरियामध्ये काम करतो, तिथून हॉस्पिटल 450 किलोमीटर आहे." मला वाटलं अरे म्हटलं, बापरे! स्पीचलेस. "मग तुम्ही काय सांगणार त्यांना?" तर मी म्हटलं, की "मग हे सगळं नाही, आमचा एक कार्यकर्ता तिकडे कायम एक स्टेशन असणार, एक इकडे असणार. मग त्याला घेऊन जाण्यासाठी गाडी, सगळ्या व्यवस्था. पण आम्ही ते सगळं करतोय सध्या." तर मला असं वाटलं, की मग आपण खरंच हं. विकसित, विकसनशील या कुठल्या व्याख्येमध्ये आपल्याला स्वतःला बसवतो, ते खरंच आहोत का?
तर मला वाटलं की ह्याच्यात खूप काम करण्याची गरज आहे पुन्हा एकदा. तर त्याच्यामुळे तुम्ही म्हणालात ते खरं आहे. अगदी फॅक्ट आहे, की अनेक ठिकाणी आजही या बाबतीमध्ये आपण खूपच मागे आहोत. खूपच मागे आहोत आणि परत-परत आपण त्या एखाद्याच कुठल्यातरी संस्थेला त्यांनीच करावं, अगदी, त्यांनीच अगदी. हो, करावं हो. असं म्हणायची पण आवश्यकता नाही. अन्य लोकांनी ती जागा भरून काढावी. तेवढी क्षमता आपल्या देशात आहे, तेवढं अगदी बरोबर. मनुष्यबळ आहे, तेवढी ताकद आहे. त्या बाबतीत जर करू शकलो, तर मला वाटतं हे सगळे प्रश्न समाज एकत्र येऊनच समाज सोडवेल सगळे प्रश्न, असं मला त्यात वाटतं. आणि दुसरं मला असं खूप प्रामाणिकपणे सांगायचं आहे, की राजसत्ता ही त्यांच्या पद्धतीनं ते जे काही काम करायचंय ते करत असते. समाजाने आपले प्रश्न सोडवण्याची जर सवय लावली स्वतःला, तर त्यांना सरकारकडे बघायची त्यांना वेळच मिळणार नाही म्हणजे खरं सांगायचं तर. त्याच्यामुळे एक सेल्फ इकोसिस्टम अशी तयार होईल, जी स्वतः एकत्र येईल, अडचणी शोधेल, सॉल्व्ह करेल. अडचणी शोधेल, सॉल्व्ह करेल. अडचणी शोधेल, सॉल्व्ह करेल. त्यातच मला वाटतं आपल्या ह्या सगळ्या म्हणजे तळागाळातल्या प्रश्नांचं सोल्युशन त्यातनं आपल्याला मिळू शकतं असं मला वाटतं. बरोबर आहे. बरोबर आहे. मेक सेन्स. तुमच्या या म्हणजे मी जेव्हा तुमच्याबद्दल थोडी माहिती घ्यायचा प्रयत्न करत होतो, तुम्हाला खूप पुरस्कार मिळालेत अशात. तर अर्थसंकेतचा लोकप्रिय ब्रँड पुरस्कार सुद्धा मिळालाय ना. काय पुरस्कार असतो तो नेमका? अ, अर्थसंकेत ही एक मोठी समाजमान्य संस्था आहे. त्यांच्या माध्यमातून ते अशा पद्धतीनं समाजामध्ये वेगवेगळे विषय घेऊन काम करणाऱ्या लोकांना पुरस्कृत करतात. पण ते अतिशय शास्त्रशुद्ध, अभ्यासपूर्ण आणि लोकमतदानातून अशा सगळ्या गोष्टींची निवड करतात. तर आपल्या कामाचा त्यांनी अभ्यास करून रुग्णसेवा जी काही आपली सुरू आहे, त्या रुग्णसेवेच्या अनुषंगानं त्यांनी समाजामध्ये आपल्या कामाबद्दलची माहिती पसरवून, लोकांचं त्याच्यावरती मतदान घेऊन, एक उत्कृष्ट लोकसेवा देणारा ब्रँड, ज्याला आपण कस्टमर सर्व्हिस असं म्हणतो, अशा पद्धतीचं त्यांनी प्रथम क्रमांकाचं त्यांनी आपल्याला वाह! त्यावर्षी पारितोषिक त्या ठिकाणी दिलं आणि सन्मान केला. तर त्या खऱ्या अर्थानं हे सगळे सन्मान तसं म्हणायला गेलं तर त्या ठिकाणी काम करणारे डॉक्टर सगळे त्यांच्यामुळे हे सगळं घडत असतं. तर तो त्यांचा आहे एका अर्थाने. पण अर्थसंकेतच्या सन्मानामुळे समाजामध्ये आमच्या कामाबद्दल एक वेगळी अ, ज्याला आपण म्हणतो ओळख निर्माण झाली आणि त्याचं एक वेगळं रिकग्निशन निर्माण झालेलं आहे त्या ठिकाणी. तर तो एक वेगळा आणि विशेष पुरस्कार आहे असं आम्हाला वाटतं. म्हणजे हा आपल्या छत्रपती शिवाजी क्रिएटिव्ह सोल्युशन्स या येस, येस. छत्रपती शिवाजी क्रिएटिव्ह सोल्युशन्सला मिळालेला, कंपनीला मिळालेला असा डायरेक्ट बरं. पुरस्कार आहे. याच्या व्यतिरिक्त आता हल्लीच ग्रामीण भागामध्ये अ, म्हणजे वाळवा, सांगली या भागातल्या शेतकऱ्यांनी शेतकरी तरुण कष्टकरी मित्रांनी एकत्र येऊन एक संस्था स्थापन केली. त्या संस्थेचं नाव त्यांनी सेवा यज्ञ जीवन गौरव समिती असं ठेवलं बरं. आणि त्यांनी असा निर्णय केला, की वर्षातनं एकदा एक कार्यक्रम करून समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना आपण पुरस्कृत करू. बरं. तर यावर्षीचं त्यांनी हा पुरस्कार आपल्या वैद्यकीय क्षेत्रातल्या सगळ्या कामाला म्हणून मला नाममात्र नाव विकास देशमुख काम सीएस क्रिएटिव्ह असेल, तनुजा असेल या सगळ्या याला त्यांनी जाहीर केला आणि तो पुरस्कार त्यांनी दिला. मला विशेष म्हणजे सांगावसं वाटतं, की अशा पद्धतीने समाजामध्ये ग्रामीण भागामध्ये अ, राजकीय संघटना, त्यांचं प्राबल्य, त्यांच्या माध्यमातून निघालेल्या उपसंघटना या खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. अराजकीय सामाजिक संघटनांचं प्रमाण फार कमी आहे, तुरळक त्या मानाने. तर ही एक संघटना त्या पद्धतीची होती. अराजकीय म्हणत असताना सगळ्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते त्यात होते. पण तो त्यांचा राजकीय पक्ष बाजूला ठेवून त्या ठिकाणी आले होते. म्हणजे कोणत्यातरी नेत्यांनी पिल्लू सोडले म्हणून नाही, नाहीये. नाही. त्यांना वाटलंय काहीतरी चांगलं करायचंय म्हणून त्यांनी हे सगळं ठरवलं आणि विश्वास बसणार नाही तुम्हाला 2000 पेक्षा अधिक शेतकरी कुटुंबातले सगळे लोकं एकत्र आले तो पुरस्कार प्रदान करण्याच्या सोहळ्याला. बापरे! आणि आमच्या सगळ्यांचं सुदैव, आमचं सुदैव देशातले अतिशय मोठे संत आणि मी त्यांना नेहमी नुसतं ते आध्यात्मिक नाही आहेत, आध्यात्मिक बोलत नाहीत किंवा तर ते शास्त्रशुद्ध, विज्ञाननिष्ठ असे संत आहेत. परमपूजनीय अदृश्य काळ सिद्धेश्वर महाराज. कन्हेरी मठाला तुम्ही कधी गेलात हो, हो. कोल्हापूरला तर अवश्य भेट द्या. म्हणजे हॉस्पिटल चालवतात. सोबतच अन्य पंचकर्म, आयुर्वेद हे सगळे उपचार त्या ठिकाणी उपलब्ध आहेत.
नुसतं शेतकऱ्यांना तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, सेंद्रिय शेती करा, आधुनिक शेती करा, असं ते उपजत ज्ञान काही देत नाहीत. ते स्वतः तिथं सेंद्रिय शेती करतात. ती करून लोकांना दाखवतात, की त्याच्यात कसा नफा मिळेल आणि मग लोकांना सांगतात, की हे बघा हे असं करता येऊ शकतं. इतकं अभ्यासू ते व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा त्या सगळ्या भागातला म्हणजे कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश यामध्ये खूप मोठा भक्त संप्रदाय आहे. बरं, बरं, बरं. तर त्या कार्यक्रमाला त्यांनी येणं मान्य केलं. ते आले. माझं सुदैव तुम्हाला सांगतो, की तसं म्हणायला गेलं तर वेळेची फार कमतरता होती. त्यांना पुण्याला जाऊन फ्लाइट पकडायचं होतं आणि परत गोव्याला काहीतरी प्रवास होता त्यांचा. तर त्यांनी सांगितलं होतं, की मी 6 वाजता बरोबर निघणार. बरं. तर आम्ही म्हटलं, "ठीक आहे, आता काय पर्यायच नाही आहे." कार्यक्रम काही तसा 6ला संपणार नाही, पण ठीक आहे, ते गेल्यानंतर पुढचं बाकीचं संपवू. तर पावणे 7 पर्यंत ते विषय त्यांनी ठेवला. म्हणजे इतकं त्या कार्यक्रमामध्ये ते समरस झाले. वाह! वाह! आणि ते जे काही 45 मिनिटं बोलत होते, सभागृह मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतं. स्तब्ध झाले होते सगळे आणि ते असलं काही अद्वैत वगैरे काही सांगत नव्हते. असे आपल्या आयुष्यातले चालते-बोलते प्रसंग, घरात घडलेलं, समाजात घडत असलेलं गोष्टी रूपानं सांगत होते आणि त्यातनं प्रबोधन करत होते. ते इतकं लोकांच्या हृदयाला भिडत होतं, लोकांना आवडत होतं. आता सुदैवानं परमेश्वराची कृपा म्हणा किंवा त्या दिवशीचा पुरस्कार आणि त्या ठिकाणी मिळालेला हा आशीर्वाद एक 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 वेगळा म्हणताना काय म्हणता येईल, की महाराजांनी त्यांच्या सगळ्या भाषणाच्या समारोपामध्ये असं म्हटलं, की अ, आपण अनेक वेळेला एखाद्या व्यक्तीला पुरस्कार देतो, तर त्या व्यक्तीचा तो आपण सन्मान करतो. पण आज आपण जो काही पुरस्कार दिलाय, त्यामुळे पुरस्काराचा सन्मान केलाय. अरे अशा बापरे! वॉव! पद्धतीनं तर मी म्हटलं, की मी धन्य झालो म्हणजे एवढ्या मोठ्या व्यक्तीनं असं या अशा पद्धतीनं या सगळ्यामध्ये बोलणं आणि तो अविश्वसनीय होतं ते सगळं त्या दिवशी जे काही घडत होतं ते. आणि मग तनुजा माझ्याबरोबर त्या ठिकाणी होती. तर मग तनुजा म्हटली, की आपण एक मला लगेच तिने येऊन सांगितलं क्विक "आपण काय करणार समाजासाठी? समाजाने एवढं केलं आपल्यासाठी." मंचावरच हं मला. तर मी म्हटलं, की "तुझ्या डोक्यात काय? आपण एक शाखा सुरू करू." म्हणजे ब्रांच, छत्रपती शिवाजी क्रिएटिव्ह क्रिएटिव्ह सोल्युशन्सची सोल्युशन्सची. ब्रांच. बरं. म्हटलं, "ठीक आहे." दुसरं? ती म्हटली, "हे पैसे आपल्याला शेतकऱ्यांनी स्वतः ₹100, ₹200 कॉन्ट्रिब्यूट करून सन्मान निधी पुरस्कारासोबत सेवा यज्ञ जीवन गौरव पुरस्कारासोबत सन्मान निधी ₹51,000 दिला." वाह! वाह, वाह! तर मग तनुजा म्हटली, "हे आपण महाराजांना देऊ कारण ते चांगल्या कामासाठी जास्त चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग करतील." तिने त्या दोन्ही घोषणा लगेच तिथे सुचल्या-सुचल्या करून करून टाकल्या, की आम्ही समाजाला काहीतरी देणं लागतो. त्यामुळे या ठिकाणी ग्रामीण भागातल्या तरुणांसाठी जो ग्रामीण भागातला तरुण इथून मुंबईला येतो, पुण्याला येतो आणि मग तिथं आल्यामुळं काय होतं, तर आता कसं झालंय वातावरणामध्ये थोडी निगेटिव्हिटी अधिक आहे. संघर्ष खूप करावा लागतो. मुलांमध्ये तेवढं पेशन्स नाही. त्यामुळे ते ब्रेकडाउन होतात. मग परत गावी जातात. मग परत शेती करायला लागतात. तर ते तसं फार त्यांनी ब्रेकडाउन होऊ नये आणि का तेवढा स्ट्रेस घ्यावा? तेच कॉर्पोरेट कल्चर, तेच कॉर्पोरेट काम आम्ही तुम्हाला इथं करण्याची संधी देतो. बरं. ईश्वरपूरमध्ये आम्ही आमचं ऑफिस सुरू करू. त्या ठिकाणी 30 मुलं, 30 मुली आणि 10 डॉक्टर अशी एक पहिली सुरुवातीची पहिल्या फेजमधलं बॅच आम्ही घेऊ बरं. आणि त्यांचं प्रशिक्षण करून त्यांना काम करायला देऊ बरं. आणि ते सगळे शेतकऱ्यांची मुलं असतील. बरं. तर ते लोकांना खूप मनापासून आवडलं. तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर तो सन्मान निधी पण लगेच महाराजांच्या त्या सगळ्या सामाजिक कामासाठी त्यांना आपण दिला आणि त्याच्यानंतर मग ईश्वरपूरची जागा आम्ही तिथे असतानाच 2 दिवसामध्ये बघून फायनल केली. वाह! पुढच्या 7 दिवसामध्ये ते सगळं सेटअप लागलं आणि आज तिथे 35 जणांची पहिली बॅच काम करायला सुरुवात झालेली आहे. बरं. काय आहे मग आता हे सेटअप तिथे तिथे काय आहे? तिथे काम काय आहे, जसं आपण इथे हॉस्पिटलचे जे क्लेम्स सगळं मॅनेजमेंट करतो, ते मॅनेजमेंट करण्यासाठी आता आपल्याकडे स्वतःचं सॉफ्टवेअर आणि सर्व्हर असल्यामुळं, हं. तो सगळा डेटा आपण हेड ऑफिसमध्ये घेऊन त्याच्यावर प्रोसेसिंग करतो. बरोबर आहे. हॉस्पिटलमध्ये खाली फक्त आपण फ्रंट एंडच्या सर्व्हिसेसच देतो. बरं. तर आता ह्यातला काही भाग आपण ईश्वरपूरमध्ये काम करणार आहोत. व्हेरी गुड. असं. बरं. तर म्हणजे त्यामुळे
तिथे ना म्हणजे मुलांमध्ये खूप US पोटेन्शियल आहे. जसं भारतात होतं तसं तुमचं इथलं मुंबईत नाव असून तुम्ही तिकडे केलं. बढिया भाई. नाही म्हणजे मुलांमध्ये ग्रामीण भागात खूप पोटेन्शियल आहे, हो, अरे ऊर्जा आहे, शेवटी निष्ठा मुंबई आहे. पुण्याचे नाव कमावणारी पोरं कोण आहेत? तिकडून तीच तर आलेली आहे, आहेत. टॅलेंट तेच आहे. आणि तिथं काम करताना काय होतं, कुटुंबाच्या जवळ असल्यामुळं पीस एक Absolutely. सगळ्यात त्याच्यापेक्षा अजून काय हवंय माणसाला? शांत डोक्याने, आनंदाने, समाधाने. दुसरं लहानपण सगळं गुरंढोरं, शेती-बाती यांच्या जवळपासच गेलेलं असतंय. ते मुंबईत आलं की ते मिस करतात. तर ते आता तिथं राहून काम करत असताना त्यांना सर्व समावेशक वातावरण मिळणार आहे काम करण्यासाठीचं. तर त्याच्यामुळे दे आर व्हेरी हॅपी. म्हणजे खूप आनंद आणि आम्हाला त्यांना आनंदात बघून आम्हाला एक वेगळं समाधान मिळतं, की आपण खरंच काहीतरी चांगलं करू शकलोय किंवा त्या सगळ्या मार्गावर आहोत करण्याच्या. वाह! तुमच्या आत्ता बोलण्यातनं बरेचदा मॅडमचं नाव निघालं. त्यांची कशी साथ आहे? अ, त्यांना बरीच किंमतही मोजावी लागत असेल. ॲब्सोल्युटली म्हणजे लग्नाचा वाढदिवस झाला 10वा आत्ताच. परवा म्हणजे 10 जुलैला. अरे अभिनंदन. वाह! येस, थँक यू. पण मी त्यानिमित्तानं सोशल मीडियावर व्यक्त झालो आणि म्हटलं की असं की अ, हे जहाज आहे, जहाज विकास देशमुख आणि ते अथांग समुद्रात वेगवेगळ्या वादळांना तडाखे देत ते त्याचं काम चाललंय. पण त्याची दिशा ठरवण्याचं काम ते शीड करतंय. त्या शिडाचं नाव तनुजा आहे. बरं. अशा अर्थानं आणि याच पद्धतीची तिची माझ्या संपूर्ण आयुष्यातली भूमिका आहे. आणि मग मी कधी लग्न करेन असं मला वाटलं नव्हतं. पण जे काही सगळा एकूण प्रवासाचा भाग अ, तिची साथ प्रचंड मोठी आहे. घरातलं वातावरण आनंदी ठेवणं, सगळ्यांना एकत्र घेऊन काम करणं, आई-बाबांची काळजी घेणं, त्याच्यानंतर मुलांबद्दल त्यांना संस्कार मिळावेत, त्यांना वेळ देणं. तर कितीतरी भूमिका एका वेळेला ती करत असते आणि त्याच्यामुळे एका अर्थाने तिला सॅल्यूट आहे त्या बाबतीत आणि मी प्रयत्न करतोय म्हणजे तिला त्या सगळ्यामध्ये सपोर्ट करण्याचा. पण तेवढं सगळं अपेक्षेप्रमाणे होत नाही. पण तरी बट स्टिल ती नुसतं घर नाही बघत. शी इज द सीईओ ऑफ सीएस क्रिएटिव्ह सोल्युशन्स. हो का? येस, शी इज टेकिंग केअर ऑफ द कंपनी एंड ऑल ऑपरेशन्स आणि असं सगळं. बरं, बरं. आणि त्याच्यामुळे पण एक मोठा कारण माझा थोडा स्वभाव अग्रेसिव्ह आहे, म्हणजे पहिल्यापासून. पण तिचा तसा नाहीये. तिचा बॅलन्स्ड आणि खूप विचार करून त्या सगळ्या गोष्टी करण्याचा आहे. तर त्याच्यामुळे टीम पण तिच्यासोबत काम करताना जास्त सकारात्मक, कम्फर्टेबल असते, असं. तुम्हाला तर तुम्हाला घाबरतात का ते? घाबरत नाहीत. मला आज म्हटलं की आज झालं पाहिजे, उद्या म्हटलं की उद्या झालं पाहिजे, असं असतं. त्यामुळे ते त्यांच्याकडे ते कायझिन थेरपी तर टप्प्या-टप्प्याने करण्याची मानसिकता असते. असं. बट दे आर मोर प्रोडक्टिव्ह दॅन मी असं. त्यांचा काय बॅकग्राऊंड आहे? अ, तनुजा बेसिकली तसं म्हणायला गेलं तर तिचे बाबा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत आणि खूप विशेष आपल्याकडे संघ परिवारात पुरस्कार देण्याची पद्धत नाही, पण एक पावित्र्य पुरस्कार नावाचा एक पुरस्कार आहे. तो तिच्या बाबांना देण्यात आलेला आहे. म्हणजे सक्षम म्हणजे तिचे बाबा डोळ्यांनी अंध आहेत. तर त्यांनी अंधत्व आल्यानंतर संघाचं काम ते आधीपासून करत होते. पण अंधत्व आल्यानंतर त्यांनी सक्षम नावाच्या संघटनेचं स्थापना करून ते संघटनेचं काम वाढवणं. त्याच्यामध्ये दिव्यांगांना प्रामुख्याने म्हणजे त्यांचं धर्मांतरण होऊ नये किंवा त्यांचं जो काही आर्थिक वीकनेस आहे वगैरे सगळं त्याच्यावरती काम करताना त्यांनी प्रचंड काम केलेलं आहे. तर पावित्र्य पुरस्कार मिळणं याच्यावरूनच तुम्ही त्यांच्या कामाचं तर ते सगळं बाळकडू घेऊन तनुजा लहानाची मोठी झाली आणि तिनेही विद्यार्थी परिषदेचं 4 वर्ष विद्यार्थी परिषदेचं पूर्ण वेळ काम केलंय. बरं. तिने अमळनेरमध्ये, जळगावमध्ये त्या ठिकाणी राहून विद्यार्थी संघटनेचं काम केलंय. आता अमळनेर म्हणजे तसं राहायला हो, गेलं तर हो, हो. तिथे मुलींनी 7 नंतर बाहेर पडणं ही संकल्पनाच नाही. तर त्यावेळेला तिने ते तिकडे जाऊन सायकलवरनं प्रवास करून वगैरे असं बरंच काय-काय. मी तिथे गेलं की ते मला सगळे किस्से सांगतात आणि मला अमळनेरचं जावई म्हणतात सगळे. त्यामुळे हे सगळं भाग्य तिच्यामुळे त्या ठिकाणी अरे लाभते असं आहे. वाह! वाह! विकास सर नेहमी तुमच्यावर गप्पा मारताना ना म्हणजे वेळ कसा जातो कळत नाही. गेल्या पॉडकास्टमध्ये असंच झालं, आजही असंच झालं. पण इट इज रिअली अन ऑनर टू हॅव सम टाईम विथ यू. म्हणजे फक्त कार्यकर्ता असतो, त्याचेच कितीतरी अनुभव असतात. फक्त बिझनेस ओनर असतो, त्याचेही कितीतरी अनुभव असतात. तुमच्यात ते दोन्ही असं एकत्र आलंय आणि त्या दोन्हीचं फार
सकारात्मक हा फार छोटा आणि फार वेगळा शब्द झाला, पण फारच इन्स्पिरेशनल मिक्सचर आहे तुमच्यात. तर थँक सो मच. तुम्ही जे काही करताय त्यासाठी सुद्धा, तुम्ही जे काही आमच्याबरोबर शेअर केलं त्यासाठी सुद्धा. अ, तुमच्या व्यवसायाला आणि तुमच्या या कार्याला, तुम्ही म्हणता तसं की याला सामाजिक कार्य म्हणणं वगैरे, तुम्ही ते तुम्ही ते इतक्या पॅशनेटली करताय की ते तुमचं स्वतःचंच कार्य असल्यासारखं तुम्ही करताय. आपण गप्पा मारताना मला ते नेहमी जाणवलंय. त्यामुळे या सर्व कार्याला खूप शुभेच्छा. अ, आपण परत जमलं तर अजून भेटूया. ॲब्सोल्युटली. तुमचे हे सगळे अनुभव इतके फॅसिनेटिंग आहेत की ते अजून समजून घ्यायला, त्यातून अजून शिकायला मला नक्कीच आवडेल. अ, आता तुम्ही शेवटपर्यंत पॉडकास्ट बघितला म्हणल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की जर तुम्ही पहिला पॉडकास्ट बघितला नसेल, तर त्याची लिंक इथे दिलेली असेल. तो आवर्जून बघा. म्हणजे सरांचं जे मेडिकलचा खर्च कमी करण्याचा जो त्यांचा बिझनेस आहे, तो नेमका कसा चालतो, त्यात त्या त्याची तुम्ही कशी मदत घेऊ शकता, हे सगळं त्यामध्ये जास्त दिसेल. आज आपण सरांचा थोडा ॲक्टिव्हिजमचा भाग आहे जास्त समजून घेतला. पण तुमच्या लक्षात आलं असेल हाऊ इन्स्पायरिंग इट इज. सो आपण या सगळ्यातनं शिकूया आणि आपण ज्या कुठल्या क्षेत्रात काम करतोय त्यात उतरवायचा प्रयत्न करूया. थँक सो मच फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. नमस्कार. वंदे मातरम. जय श्रीराम.